combination of two simple statements to form a new statement with the help of logical connectives. तर इथपर्यंत क्लिअर आहे. स्टेटमेंट मीन्स ज्याची ट्रूथ व्हॅल्यू एक तर ट्रू असते किंवा फॉल्स असते. कंपाऊंड स्टेटमेंट अशा दोन सिंपल स्टेटमेंटला कंबाईन करून आपण एक नवीन स्टेटमेंट बनवली, त्याला आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणायचं असतं. ठीक आहे. आणि ते टू स्टेटमेंट जॉईन करण्यासाठी आपण काय यूज करतो? लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करत असतो. आता लॉजिकल कनेक्टिव्ह सांगा. लॉजिकल कनेक्टिव्ह कुठले आहेत आपले? अँड आहे सिम्बॉलिकली, किंवा दुसरं नाव काय असतं त्याचं? कंजक्शन. कंजक्शन. ठीक आहे. सिम्बॉल या टाईप मध्ये. हा ट्रू कधी असतो? दोन्ही ट्रू असेल तरच ट्रूथ व्हॅल्यू ट्रू घ्यायची. दुसरं लॉजिकल कनेक्टिव्ह सांगा पटपट. काय असतो? ऑर. दुसरं नाव डिसजंक्शन. डिसजंक्शन, राईट. त्याला ऑर. टी ऑर टी, राईट. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही फॉल्स जर असेल तरच या केसमध्ये कसा असतो? फॉल्स असतो. बाकी एक जरी ट्रू असेल तर रिझल्ट कसा असतो आपला? ट्रू असतो. या केसमध्ये दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, एक जरी फॉल्स किंवा दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स. तिसरं सांगा मुलांना. इम्प्लाइज, किंवा त्यालाच इफ डॉट डॉट देन म्हणतो आपण, किंवा कंडिशनल. अशा तीन नाव आहेत. इफ देन, इम्प्लाइज, कंडिशनल. सिम्बॉल कसा असतो? सिंगल एरो असतो. इथं काय असतो? सिंगल एरो. मुलांना हा कधी फॉल्स असतो? पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तरच काय घ्यायचं? फॉल्स. बाकी केसमध्ये ट्रू असतो हा. फोर्थ लॉजिकल कनेक्टिव्ह सांगा पटपट. इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ. याला दुसरं नाव काय असतं? डबल इम्प्लिकेशन्स किंवा बाय कंडिशनल. एरो याचा सिम्बॉल कसा असतो रे? डबल एरो. मुलांना हा ट्रू कधी असतं रे? सेम सेम. पहिला ट्रू, दुसरा ट्रू, रिझल्ट कसा येणार याचा? ट्रू येणार. पहिला फॉल्स, दुसरा पण फॉल्स, रिझल्ट कसा घ्यायचा? ट्रू घ्यायचा. सेम सेम असेल तर ट्रू, मिक्स जर असेल तर काय घ्यायचं आपल्याला? फॉल्स घ्यायचं असतं. पहिलं फॉल्स, दुसरा ट्रू, फॉल्स. क्लिअर इथपर्यंत? हे लॉजिकल कनेक्टिव्ह झाले. फिफ्थ आहे नॉट. वा पी जर आपला ट्रू असेल तर निगेशन ऑफ पी काय असतं आपलं? फॉल्स असतं. तर हे लॉजिकल कनेक्टिव्ह क्लिअर आहेत सगळ्यांना. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट घ्यायचा आपल्याला निगेशन. ठीक आहे. तर लॉजिकल इक्विव्हॅलन्स घेऊ आपण. पुढचा आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ठीक आहे. लॉजिकल इक्विव्हॅलन्स कशाला म्हणायचं? जसं तुमच्याकडे 10 रुपीची नोट आहे आणि 10 कॉइन आहेत, ते दोन कशात लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहेत ना, तसं आपल्याकडे पी इम्प्लाइज क्यू याचा लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय असतो? निगेशन ऑफ पी ऑर क्यू असतो. त्याच्यानंतर पी डबल इम्प्लाइज क्यू जो असेल याचा लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय असतो? पी कडून क्यू कडे एरो, क्यू कडून पी कडे एरो, आणि मध्ये काय असतं? अँड घ्यायचं असतं आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पहिला एरो काढायच्यासाठी, एरोसाठी काय? पहिल्याचं निगेशन, मध्ये ऑर. तसं इथं बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू, इथं अँड आहे, निगेशन ऑफ क्यू ऑर पी, अशा टाईप मध्ये. तर ही व्हॅल्यू या ठिकाणी बनते मुलांना. लक्षात आलं? हे झालं लॉजिकल इक्विव्हॅलन्स. सिंगल एरो काढायचं असेल, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन घ्या, मध्ये ऑर घ्या. डबल एरो काढायचं असेल, फर्स्ट पी कडून क्यू कडे एरो, क्यू कडून पी कडे एरो, आणि मध्ये अँड. पुन्हा सिंगल एरो काढायचं, हेच कन्सेप्ट यूज करायचं. सिंगल एरो काढायचं असेल तर पहिल्याचं निगेशन, मध्ये ऑर, सेकंड मध्ये पण क्यूचं निगेशन ऑर पी, या टाईप मध्ये. तर लॉजिकल इक्विव्हॅलन्स समजलंय का? रिस्पॉन्स द्यायचं चला रे, म्हणजे कसं आहे, फास्ट ट्रॅकवर घ्यायचं आपल्याला मुलांना थोडं. माझी तयारी 3 तास बी लेक्चर घेऊ शकतो, पण तुम्ही थांबत नाहीत. ठीक आहे. त्याच्यामुळे थोडं पटापट रिस्पॉन्स देत चला. इको आला तर सांगा मला. लॉजिकल इक्विव्हॅलन्स झाल्यावर निगेशन. निगेशन बघा आता, पी अँड क्यूचं निगेशन काय असतं? निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. मी सगळे कन्सेप्ट हायलाइट करणार आहेत. ठीक आहे. 90% माहीत असतील, 10% माहीत नसेल ते माहिती पडेल. मला सगळं येत आहे म्हणून मी दुसरं लगेच रील्स बघत बसतो असं काय करू नका. लक्षात आलं का? पूर्ण फोकस ठेवा मुलांना आणि डिसिप्लिन मध्ये राहा थोडं.
बा पी ऑर क्यूचं निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. आता आपल्याला इम्प्लाइजचं निगेशन करायचंय सिंगल एरोचं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, निगेशन हे फक्त आपलं अँड किंवा ऑरचे असतंय. सिंगल एरो डबल एरो तर डायरेक्ट निगेशन निघत नसतो मुलांना. तर पहिलं बाहेरचा निगेशन असाच ठेवणार, एरोला कन्वर्ट करू आपण, लॉजिकल इक्वॅलन्स यूज करू ना. सिंगल एरो असेल तर कसं लिहायचं, इथं बघितलं ना आपण, पहिल्याचं निगेशन ऑर क्यू, सिंगल एरोला काढून टाकायचं आधी, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. चला आता निगेशन अप्लाय करू आपण. निगेशन ऑफ पी, ऑरचं बनणार अँड आणि निगेशन ऑफ क्यू. निगेशन कॅन्सल, आन्सर आली पी अँड निगेशन ऑफ क्यू. तर हे झालं आपलं आउटपुट कशाचं, सिंगल एरोचं निगेशन. डबल एरोचं निगेशन, पी डबल इम्प्लाइज क्यू, याचं निगेशन करायचं. सगळ्यात आधी निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये पी कडून क्यू कडे एरो, मध्ये अँड घ्यायचंय, पुन्हा क्यू कडून पी कडे एरो. राईट. पुढे काय करायचं आपल्याला, आता स्क्वेअर ब्रॅकेटला निगेशन अप्लाय करू. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, राईट, ऑर निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी, या टाईप मध्ये. आता आपल्याला सिंगल एरोला रिमूव्ह करू. बघा सिंगल एरोला कसं रिमूव्ह करायचं आपल्याला. बाहेरचं निगेशन असं, सिंगल एरो काढायचं असेल तर पहिल्याचं निगेशन ऑर दुसरा, इथला ऑर ॲज इट इज. आता इकडे बघा, इकडे पण ह्या ब्रॅकेटला निगेशन अप्लाय करायचंय. त्याच्या आधी बाहेरचं निगेशन असंच एरो काढून घेऊ आपण, निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट ऑर सेकंड स्टेटमेंट. चला आपण आता इथले एरो काढून घेतले, कारण आपलं निगेशन हा एरोला नसतो मुलांनो, ऑर किंवा अँड लागतं. ह्याला आपण ऑर मध्ये कन्वर्ट केलं. आता याला निगेशन अप्लाय करू आपण. तर हा बनला निगेशन ऑफ पी, ऑरच अँड मध्ये निगेशन ऑफ क्यू, या टाईप मध्ये. इथलं ऑर ॲज इट इज, इथं पण निगेशन अप्लाय करू. निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ पी. या ठिकाणी निगेशन कॅन्सल, राईट. इथलं निगेशन कॅन्सल, इथं शिल्लक राहिला पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी. तर हे आपलं आउटपुट येत आहे. डेरिवेशन पण दिलंय मी, बट आपल्याला डायरेक्ट रिझल्ट लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आपण हे आता सीईटीला करत बसणार का, नाही. मग आता सांगा, पी सिंगल एरो क्यू याचं निगेशन एरो जर असेल आणि आपल्याला निगेशन करायचं असेल तर काय प्रोसेस करायची, ही इथं लिहितो मी. बघा सिम्पली काय करायचं, पी तसाच ठेवायचा, अँड घ्यायचं निगेशन ऑफ क्यू. समजलं. एरोचं निगेशन काय येणार तुमचं, अँड निगेशन. ते क्वेश्चन मध्ये यूज करायचंय. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ आपण आता. डबल एरो साठी बघा रे, डबल एरो साठी निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू असेल तर याला काय करायचं बघा, सोपं आहे. पी तसाच ठेवायचा, अँड निगेशन क्यू घ्यायचं, मध्ये घ्यायचा ऑर, क्यू तसाच ठेवायचा, अँड निगेशन ऑफ क्यू घ्यायचं, सॉरी पी घ्यायचं, अँड निगेशन ऑफ पी येणार इथं. झालं. बघा इथं काय सोपं आहे एकदम. पी क्यू तर घ्यायचंय आणि क्यू पी घ्यायचंय, मध्ये फक्त काय आलं पाहिजे, अँड निगेशन आणि मध्ये ऑर आला पाहिजे. राईट. अशा टाईप मध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचे. तर निगेशन ऑफ स्टेटमेंट क्लिअर आहे सगळ्यांना. रिस्पॉन्स पाहिजे. इंडियन आर्मीत तुम्ही नुसते रील्स बघू नका इन्स्टाचे. क्लिअर आहे. आता निगेशन झालं, पुढे आहे मुलांनो क्वांटिफायर. क्वांटिफायर अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणून एक कन्सेप्ट आहे आपला. क्वांटिफायर दोन टाईपचे असतात. पहिलं युनिव्हर्सल आणि सेकंड काय, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायरला सिम्बॉल कसा आहे, या टाईप मध्ये. रीड कसं करायचं,
फॉर ऑल. हा ट्रू कधी असतो? ऑल ट्रू असेल तर. आणि हा फॉल्स कधी असतो? एनी वन नॉट सॅटिस्फाईड द कंडिशन. एनी वन ऑफ द एलिमेंट डज नॉट सॅटिस्फाईड द कंडिशन. ठीक आहे, या टाईप मध्ये क्लिअर आहे. ट्रू कधी सगळे एलिमेंट सॅटिस्फाईड करत असेल तर ट्रू, आणि फॉल्स कधी असतो? एक जर करत नसेल किंवा सगळेच करत नसेल तर फॉल्स. चला, एक्झिस्टन्शियल मध्ये याचं सिम्बॉल काय असतं बघा. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. हा, रेकॉर्डिंग चालू आहे आपली, नो प्रॉब्लेम. चला मुलांना बघा आता, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर सिम्बॉल काय असतो सांगा पटपट. उलटा ई. राईट. उलट झालं का आपलं? या टाईप मध्ये बघा, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर उलटा ई. याला रीड करायचं देअर एक्झिस्ट. देअर एक्झिस्ट. त्याच्यानंतर हा ट्रू कधी असतंय? एनी वन. एक जर एलिमेंट सॅटिस्फाईड करत असं असेल तरी ट्रू. फॉल्स कधी असतो? नन. एक पण एलिमेंट सॅटिस्फाईड करत नसेल तर फॉल्स. क्वेश्चन कसं असतं? ए इक्वल टू 1 2 3 4 5 दिलाय, आणि पहिला क्वेश्चन दिलाय फॉर ऑल एक्स इज बिलॉंग्स टू ए such that x plus 5 by x plus 5 greater than 0. चला सांगा मुलांनो, फॉर ऑल म्हणजे कुठला आहे? युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल ट्रू कधी असतो? प्रत्येक एलिमेंट दिलेली कंडिशन सॅटिस्फाईड करत असेल. बघा, एक्स ची व्हॅल्यू मी इथं 1 घेतली, 1 प्लस 5 6 हा 0 पेक्षा मोठा आहे ना. पुन्हा 5 पुट केला, 5 प्लस 5 10 पण कसं आहे? 0 पेक्षा मोठा आहे ना. म्हणजे प्रत्येक एलिमेंट काय करतो? सॅटिस्फाईड करतोय. म्हणजे हा याचा आन्सर काय आलं तुमचं? ट्रू येतं. सेकंड बघा, फॉर ऑल x is belongs to a such that x plus 1 is greater than 3. आता सांगा बरं, x ची व्हॅल्यू 1 पुट केली, 1 1 प्लस 1 2 हा 3 पेक्षा मोठा आहे का? नाही. मग आता एक 1 एलिमेंट सॅटिस्फाईड करते का? नाही. 2 पुट केला, 2 प्लस 1 3 हा 3 पेक्षा मोठा असतो का? नाही. म्हणजे पहिले दोन एलिमेंट सॅटिस्फाईड करतात का? कंडिशन ही कंडिशन सॅटिस्फाईड करतात का? नाही. याची ट्रूथ व्हॅल्यू काय घ्यायची? फॉल्स. बघा आता एक्झिस्टन्शियल मध्ये एक्स इज बिलॉंग्स टू ए आणि कंडिशन दिली एक्स प्लस 4 इज ग्रेटर दॅन 4. आता सांगा बरं, किंवा या ठिकाणी 4 च्या जागेवर दुसरा घेऊ, 5 घेऊ, आपण 8 घेऊ, 8. चला, एक्स ची व्हॅल्यू 1 पुट केली, 1 प्लस 4 5. 5 हा मोठा आहे का? नाही. मोठी व्हॅल्यू पुट करा 5. 5 प्लस 4 कितीला? 9. या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू जर 5 घेतली तर 5 प्लस 4 9 हा 8 पेक्षा मोठा आहे ना. मग कंडिशन सॅटिस्फाईड करतं का? नाही. एक्स ची व्हॅल्यू 5 पुट केलं ही कंडिशन सॅटिस्फाईड होते. आणि एक्झिस्टन्शियल मध्ये कसं असतं? एक जर एलिमेंट सॅटिस्फाईड करत असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी असते? ट्रू असते. आणि आता दुसरं बघा, आता फोर्थ वाला, एक्स इज बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 1 इज लेस दॅन 2. आता बघा बरं, एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करा, 1 प्लस 1 किती झाला? 2. 2 हा 2 पेक्षा छोटा असतो का? नाही. राईट. 2 हा 2 पेक्षा छोटा नसतो मुलांना. त्याच्यामुळे एक पण एलिमेंट सॅटिस्फाईड करत नाही. 5 पुट केलं तर 5 प्लस 1 6 हा 2 पेक्षा छोटा आहे का? नाही. मग इथं ए मधल्या कुठलाच नंबर ती कंडिशन सॅटिस्फाईड करत नाही, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय घ्यायची? फॉल्स. तर क्वांटिफायर समजलंय का? किती टाइप्स असतात? 2 टाइप्स. कुठल्या मुलांना सांगा?
युनिव्हर्सल आणि एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. क्लिअर आहे? आवाज खूप जास्त येत असेल माझा, थोडा मोबाईलचा साऊंड कमी करा तुमच्या. ठीक आहे, जे इरिटेट होणार नाहीत. तुम्हाला जसं रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही साऊंड कमी जास्त करू शकता. चला, क्लिअर आहे? क्वांटिफायर समजलं मुलांना? क्वांटिफायर दोन टाईपचे आहेत, युनिव्हर्सल आहे आणि एक्झिस्टन्शियल पण आहे. याचं सिम्बॉल आहे उलटाई आहे, याचं सिम्बॉल आहे उलटाई. याला फॉर ऑल रीड करायचं, याला देअर एक्झिस्ट. चला पुढे जाऊ आपण आता. ड्वेल. युनिव्हर्सल कधी ट्रू असतो? ऑल इलिमेंट सॅटिस्फाईड करत असेल तर. युनिव्हर्सल कधी फॉल्स असतं? एक पण करत नसेल. एक जर इलिमेंट गिवन कंडिशन सॅटिस्फाईड करत नसेल तर फॉल्स. एक्झिस्टन्शियल कधी ट्रू असतं? एक जर इलिमेंट सॅटिस्फाईड करत असेल तर ट्रू, एक पण करत नसेल तर फॉल्स. दुसरा घ्यायचा आता ड्वेल. ड्वेल मध्ये सांगा, अँड असेल तर काय घ्यायचं रे? ऑर. ऑर असेल तर अँड. टी कॅपिटल टी असेल तर कॅपिटल एफ घ्यायचं, अजून सांगतोय. आणि स्मॉल टी जर असेल, हे महत्वाचं बरं का, हे बुकमध्ये दिलेलं नाही आपल्याला पण क्वेश्चन मध्ये. स्मॉल टी असेल तर काय घ्यायचं? स्मॉल सी घ्यायचं. हे चार गोष्टी लक्षात ठेवा, स्पेशली याला लक्षात ठेवा. हे टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं नाही. कॅपिटल ट्रूचं कॅपिटल एफ घ्यायचं, पण स्मॉल टी असेल तर स्मॉल काय घ्यायचा? सी घ्यायचा. त्याच्यानंतर स्टेटमेंट पॅटर्न घेऊत आपण. स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न मध्ये पहिला घ्यायचा आहे टोटोलॉजी. टोटोलॉजी कशाला म्हणायचं? लास्ट कॉलम मधले सगळं आउटपुट टी 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 जर येत असेल त्याला म्हणायचं टोटोलॉजी. सगळं एफ 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 येत असेल याला म्हणायचं कॉन्ट्रॅडिक्शन. कॉन्ट्रॅडिक्शन किंवा दुसरंच पॉलिसी. पॉलिसी किंवा कॉन्ट्रॅडिक्शन. आणि मिक्स असेल कॉन्टिजन्सी म्हणायचं. काय म्हणायचं? कॉन्टिजन्सी. काही ट्रू आहेत, काही फॉल्स आहेत. या टाईप मध्ये असेल तर कॉन्टिजन्सी. सगळे ट्रू असेल तर टोटोलॉजी. सगळे फॉल्स येत असतील तर पॉलिसी किंवा कॉन्ट्रॅडिक्शन. क्लिअर आहे? हे स्टेटमेंट पॅटर्न झाल्यानंतर पुढे काय घ्यायचं आपल्याला आता? कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे, कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. बघा रे आता, पी इम्प्लाइज क्यूचा कन्व्हर्स काढायचा आहे. ठीक आहे, पी इम्प्लाइज क्यूचा कन्व्हर्स काय असतो मुलांनो? तुम्हाला समजतं ना? हे महत्वाचं आहे. इथं का आता आपल्याला काय आता शुद्ध लेखन लिहायचं नाही. इथं पटपट तुम्हाला सगळ्या गोष्टी हायलाइट झाल्या पाहिजेत. हे सगळं डिटेलमध्ये शिकवलेलं आहे, रिवाइज पण केलेलं आहे आपण काही टॉपिक्स. पी इम्प्लाइज क्यूचा कन्व्हर्स काय असतो? क्यू इम्प्लाइज पी. त्याच्यानंतर याचा इनव्हर्स काय असतो? इनव्हर्स असतो आपला निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. आणि याचाच कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असतो मुलांनो, जो आपला कन्व्हर्स आलाय त्याचं निगेशन. निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. आता एवढ्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात. आता काय बोर्ड प्रमाणे लिहायचं नाही आपल्याला, स्टेटमेंट कन्वर्ट करत बसायच्या नाहीयेत. बा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पण झालं मुलांना तुमचं. काय काय घेतलं आपण? स्टेटमेंट घेतलं, सेंटेन्स घेतले मुलांना, दुसरं स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट घेतली, लॉजिकल कनेक्टिव्ह घेतले. ठीक आहे. त्याच्यानंतर 5th पॉइंट काय घेतला? लॉजिकल इक्वेलन्स घेतलं. 6 पॉइंट काय घेतला होता? क्वांटिफायर नाही, निगेशन घेतलं होतं. 7th पॉइंट काय घेतलं होतं आपण मुलांना या ठिकाणी? 7th पॉइंट होतं तुमचं क्वांटिफायर. 8 पॉइंट काय होता? 8 पॉइंट होता ड्वेल. त्याच्यानंतर 9 पॉइंट काय घेतला? स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न, टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन्स आणि कॉन्टिजन्सी, अशा 3 स्टेटमेंट पॅटर्न. सगळे ट्रू असतील, सगळे फॉल्स. मिक्स असेल तर ट्रू फॉल्स. 10 नंबरचं स्टेटमेंट कुठले घेतले आपण आता? कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. क्लिअर आहे? कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर अशा टाईपमध्ये आपले मेजॉरिटी कन्सेप्ट या ठिकाणी कव्हर केले.
ट्रूथ टेबल सर्वांना माहिती आहे मुलांनो, ट्रूथ टेबल मध्ये काही प्रॉब्लेम नसणार आहे सगळ्यांना. ट्रूथ टेबल सॉल्व्ह केल्यानंतर सगळे ट्रू येत असेल तर टॉटॉलॉजी म्हणायचं, सगळे फॉल्स असेल तर कॉन्ट्रडिक्शन, आणि मिक्स येत असेल तर कॉन्टिजन्सी. हा आपला कन्सेप्ट आहे मुलांना, बरोबर आहे. आता जाऊ आपण कशाकडे, लॉजकडे. लॉज बऱ्याच जणाला लक्षात नसतील. सेम असेल, आयडम्पोटेंट लॉ असतो, त्याची व्हॅल्यू पीच घ्यायची. पी ऑर पी असेल तर पीच घ्यायचं. त्याच्यानंतर पी ऑर क्यू ला तुम्ही क्यू ऑर पी लिहिलं, याला काय म्हणायचं तुम्हाला, कम्युटेटिव्ह लॉज. पी अँड क्यू अँड आर आहे, दोघाला ब्रॅकेट आहे, नंतर तुम्ही पी अँड क्यू अँड आर, पहिल्या दोघाला ब्रॅकेट घेतलं, राईट. मग याला काय म्हणायचं आपल्याला, असोसिएटिव्ह लॉज. पी ऑफ पी, इथं ऑर असेल समजा, पी ऑर क्यू आणि ऑर आर, यालाच तुम्ही असं पण लिहू शकता या ठिकाणी, बघा रे, पी ऑर क्यू ऑर आर. तर क्यू आर ला या ठिकाणी तुम्ही ब्रॅकेट्स घेऊ शकता मुलांना, ठीक आहे. तर ब्रॅकेट स्विच करायचं असेल, असोसिएटिव्ह असतं. त्याच्यानंतर पी अँड क्यू, याचं आपल्याला निगेशन घ्यायचं असेल, पी अँड क्यूचं निगेशन घ्यायचं असेल तर डी मॉर्गन्स लॉ असतो. कुठला, डी मॉर्गन्स. निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू, डी मॉर्गन्स म्हणायचं. निगेशन ऑफ पी ऑर क्यू असेल, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, डी मॉर्गन्स म्हणायचं. त्याच्यानंतर पी अँड क्यू ऑर आर, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज बघा, हे सगळ्यात जास्त यूज करायचं आहे. पी अँड क्यूचा एक ग्रुप बनवायचा, पुन्हा पी अँड आरचा ग्रुप, आणि मध्ये काय घ्यायचं, इथलं ऑर घ्यायचं. यालाच मी असं पण लिहू शकतो, पी ऑर क्यू अँड आर. याला कसं लिहू शकता, पी ऑर क्यू अँड पी ऑर आर, अशा टाईपमध्ये. पी ऑर क्यू अँड पी ऑर आर, या टाईपमध्ये तुम्ही त्याला लिहू शकता मुलांनी. याला आपल्याला असोसिएटिव्ह लॉज त्या ठिकाणी म्हणायचं. आयडेंटिटी कशाला म्हणायचं, कुठल्या स्टेटमेंट सोबत ट्रू असेल, कुठल्या स्टेटमेंट सोबत फॉल्स असेल, याला आपल्याला आयडेंटिटी लॉज म्हणायचं. आता याचं आउटपुट काय येणार, अँड ऑपरेशन मध्ये बघा, एक जर स्टेटमेंट ट्रू असेल तर रिझल्ट पी वर डिपेंड आहे. इथं बघा, ऑर ऑपरेशन मध्ये एक जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर रिझल्ट कुणावर डिपेंड आहे, पी वर. बट पी अँड फॉल्स जर असेल, रिझल्ट डोळे झाकून फॉल्स लिहायचं. पण अँड मध्ये एक जर फॉल्स असेल, दुसरं बघायची गरज नाहीये. आणि तर पी ऑर टी जर असेल तर इथं डायरेक्ट टी घ्यायचा. ऑर मध्ये एक जरी ट्रू असेल तर रिझल्ट काय असतो आपला, ट्रू असतो. याला म्हणायचं आयडेंटिटी लॉज, राईट. कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं, पी ऑर निगेशन ऑफ पी, तो आणि त्याचा निगेशन, याचा आउटपुट काय येतं, ट्रू. आणि पी अँड निगेशन ऑफ पी, याचं आउटपुट काय येतं, फॉल्स येतं मुलांना. क्लिअर इथपर्यंत. आणि बघा ना, पी जर ट्रू असेल, निगेशन ऑफ पी फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स असेल तरी ट्रू येतं ऑर मध्ये. बट पी जर ट्रू असेल तर निगेशन ऑफ पी फॉल्स आहे, अँड मध्ये एक जरी फॉल्स असेल तर रिझल्ट फॉल्स. याला कॉम्प्लिमेंट लॉ म्हणायचं मुलांना. पुढचा आहे ऍब्सॉर्प्शन लॉ. कसा आहे, पी अँड पी ऑर क्यू, दोनदा पी असतो. डिस्ट्रीब्युशन सारखंच असते, पण दोन वेळेस पी असेल तर पीच आउटपुट घ्यायचं. जसं क्यू ऑर क्यू अँड पी दिलंय, तर क्यू किती वेळेस आपल्याकडे, दोन वेळेस आहे. याचं आउटपुट काय घ्यायचं, क्यू घ्यायचं. ऍब्सॉर्प्शन लॉ म्हटलं जातं याला, राईट. तर मॅजॉरिटी लॉज घेतलेत मुलांना. चला बघा आता काय राहिलंय का आपलं. कुठले स्टेटमेंट हे कुठले सेंटेन्स हे स्टेटमेंट असतात, ओनली ऍसरेटिव्ह अँड डिक्लेरेटिव्ह. बघा रे, मेजॉरिटी सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्यात. तर हे सगळे मिक्स जर असतील, किंवा हे ट्रूथ टेबल काढलाय, अँड असतानाचा, ऑर असतानाचा, ठीक आहे. अँड साठी पहिला ट्रू, सगळे फॉल्स येतात. ऑर साठी पहिले 3 ट्रू, चौथा फॉल्स. इम्प्लाइज साठी ट्रू फॉल्स फॉल्स असते, बाकी सगळे ट्रू. डबल इम्प्लाइज मध्ये सेम असेल तर ट्रू येतंय, मिक्स असेल तर फॉल्स. हा, निगेशन, निगेशन, कॉम्प्लिमेंट ऑफसेट, कंजक्शन, डिसजंक्शन म्हणजे काय असतं, ऑर, किंवा त्याला दुसरं वर्ड काय, युनियन यूज करायचं. डिसजंक्शन म्हणजे काय असतं, बघ, डिसजंक्शन म्हणजे ऑर असतं, कंजक्शन मीन्स अँड म्हणजे काय घ्यायचं, इंटरसेक्शन, कॉमन पार्ट. कंडिशनल मध्ये काय असतं तुमचा, सबसेट. ह्या थोड्या टर्म्स लक्षात ठेवा. निगेशन मीन्स कॉम्प्लिमेंट,
डिसजंक्शन मीन्स ऑर पण म्हटलं जातं किंवा युनियन म्हणायचं, युनियन ऑफ टू सेट. कंजक्शन म्हणजे पण अँड असतं, अँडला कंजक्शन म्हणतात. अँड ट्रू कधी असतो, दोन्ही ट्रू असेल तर त्यासाठी इंटरसेक्शन लक्षात ठेवायचं. कंजक्शन साठी इंटरसेक्शन, आणि कंडिशनल असेल तर सबसेट, आणि बाय कंडिशनलला इक्वॅलिटी ऑफ टू सेट. हे काय घ्यायचं, कॉम्प्लिमेंट. याला काय म्हणायचं, ए युनियन बी. याला काय म्हणणार, ए इंटरसेक्शन बी अँड साठी. इम्प्लाइज असेल तर ए इज अ सबसेट ऑफ बी, आणि डबल एरो असेल तर ए इक्वल टू काय बनतो, बी बनत असतो. ए इक्वल टू इक्वॅलिटी. क्लिअर आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, निगेशन. युनियन म्हणजे डिसजंक्शन किंवा ऑर म्हणायचं, याला निगेशन म्हणायचं. ठीक आहे. निगेशन हा तुमचा ऑर आला, याला अँड म्हणायचंय. हे तुमचं सबसेट, हे असतो इक्वल सेट, या टाईपमध्ये. ठीक आहे. स्टेटमेंट पॅटर्न मध्ये बघा 3 स्टेटमेंट पॅटर्न असतात आपले. सगळे ट्रू असेल तर टॉटोलॉजी, सगळे फॉल्स असेल तर कॉन्ट्रडिक्शन, आणि मिक्स असेल तर कॉन्टिजन्सी. चला मुलांनो, लॉजिकल इक्वॅलन्स पण बघितलं आपण. ठीक आहे. याचा आणि कुणाचं, निगेशन ऑफ पी. याचं लॉजिकल इक्वॅलन्स काय असतो, निगेशन ऑफ पी ऑर क्यू असतं. ठीक आहे. तर हे सगळं घेतलेलं आपण बाईत. हे एक लक्षात ठेवा. कॉन्ट्रापॉझिटिव्ह आर लॉजिकल इक्वॅलन्स. गिवन स्टेटमेंट अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. गिवन स्टेटमेंट मीन्स पी इम्प्लाइज क्यू. याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. हे दोघं इक्वल असतात. हे महत्वाचं, याच्यावर क्वेश्चन पण आला 1-2 वेळेस. ठीक आहे. या 2 स्टेटमेंट कशा असतात तुमच्या, इक्वल असतात. कन्व्हर्स अँड इनव्हर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट आर लॉजिकल इक्वलन्स. कन्व्हर्स आणि इनव्हर्स पण कसा असतो, इक्वल. म्हणजे क्यू इम्प्लाइज पी हा कुणाचा इक्वल असतो, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. दोन्ही स्टेटमेंट महत्वाचे आहेत आपल्याला सगळ्यात जास्त. ठीक आहे. कोण कोण इक्वल आहे, कन्व्हर्स आणि इनव्हर्स, आणि दिलेली स्टेटमेंट आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे इक्वल असतो. बाकी हे लॉज बघितलेत मुलांना आपण. आयडम्पोर्टंट लॉ सेम सेम असतंय. कम्युटेटिव्ह इंटरचेंज करायचं, असोसिएटिव्ह मध्ये ब्रॅकेट स्विच करायचं असतं, डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये मल्टिप्लिकेशन करतो ना आपण ए न बी सी ला, त्या टाईप मध्ये. पी ऑर क्यूचा एक ब्रॅकेट मध्ये अँड पी ऑर आरचं ब्रॅकेट. डिमॉर्गन्स मध्ये अँड किंवा ऑरचं निगेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आयडेंटिटी मध्ये कुठल्याही स्टेटमेंट सोबत ट्रू किंवा फॉल्स असतो. कॉम्प्लिमेंट मीन्स तो आणि त्याचाच निगेशन. अँड असेल तर फॉल्स, ऑर असेल तर ट्रू घ्यायचं. ऍब्सॉर्प्शन घेतलं होतं ना, पी बघा 2 वेळेस आलाय पी इथं, आउटपुट पी. इथं पण पी 2 वेळेस, आउटपुट पी. कंडिशनल सिंगल एरोला कसं असतं रे, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. डबल एरोचं लक्षात कसं ठेवायचं सांगितलं होतं मी. डबल एरोचं निगेशन कसं लक्षात ठेवायचं आपल्याला, एकच मिनिट. डबल एरो जर असेल मुलांनो, तर आपण काय करतो त्या ठिकाणी, आता हे लॉजिकल इक्वॅलन्स आहे बरं का. हे काय आहे, लॉजिकल इक्वॅलन्स आहे. निगेशन आहे का हे, नाही, हे लॉजिकल इक्वॅलन्स आहे. याचं निगेशन कसं घ्यायचं, पी अँड क्यूचं डायरेक्ट निगेशन सांगितलं होतं मी. पी अँड निगेशन ऑफ क्यू घ्या म्हणून, पी अँड निगेशन ऑफ क्यू या टाईप मध्ये. आणि डबल एरोचं पण मी निगेशन डायरेक्ट सांगितलं होतं. कसं सांगितलं होतं, पी अँड निगेशन ऑफ क्यू मध्ये ऑर, आणि इकडे काय करा म्हणलं होतं, क्यू अँड निगेशन ऑफ पी, अशा टाईप मध्ये. हे डायरेक्ट निगेशन झालं. पण लॉजिकल इक्वॅलन्स मीन्स पी एरो क्यूचं लॉजिकल इक्वॅलन्स निगेशन ऑफ पी ऑर क्यू, आणि पी डबल एरो क्यूचं लॉजिकल इक्वॅलन्स कसं घ्यायचं बघा. बघा कसं घ्यायचं या ठिकाणी, निगेशन ऑफ पहिला घ्यायचा, निगेशन, निगेशन ऑफ पी ऑर क्यू मध्ये घ्यायचा अँड, आणि इकडे घ्यायचं आता निगेशन ऑफ क्यू ऑर पी या टाईप मध्ये. क्लिअर आहे. निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ क्यू ऑर पी. तर हे तुमचं लॉजिकल इक्वॅलन्स येणार डबल एरोच. ठीक आहे. तर एवढे सगळे कन्सेप्ट बघितलेत मुलांनो. काही त्यांनी आता हे क्वांटिफायर वगैरे सगळे एक्सप्लेन केलंय मी. सगळे ट्रू असेल तर टोटोलॉजी, सगळे फॉल्स असेल तर पॉलिसी म्हणा किंवा कॉन्ट्रडिक्शन. नायदर ट्रू नॉर कॉन्ट्रडिक्शन असेल तर कॉन्टिजन्सी म्हणायचं त्याला. ट्रू पण नाही, फॉल्स पण नाही. ह्या युनिव्हर्सल क्वांटिफायर, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर, राईट आहे.
चला पुढे मग याला रीड कसं करायचं, फॉर एव्हरी किंवा फॉर ऑल, फॉर एव्हरी, फॉर ऑल किंवा ऑल व्हॅल्यू ऑफ याचं दिअर एक्झिस्ट किंवा ऍटलिस्ट वन युनिव्हर्सल एक्झिस्टन्शियल, राईट. त्याच्यानंतर बघा ड्युएलचं सांगितलंय, अँडचं ऑरचं अँड, हे निगेशन पण घेतलं मुलांना. ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक बाकी आपल्याला डिस्कस करायचं. तर ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक मध्ये काय बघा, अँड असेल तर या ठिकाणी काय करायचं मुलांना, सिरीज मध्ये घ्यायचं. अँडला काय करायचं, सिरीज मध्ये. ऑर असेल याला घ्यायचं पॅरलल, राईट. इथं दोन्ही स्विचेस जर स्टार्ट असतील, दोन्ही स्विचेस जर ऑन झाले तरच करंट पास होणार आहे. इथे एक जरी स्विच ऑन झाला तरी करंट पास होईल, पण एक पण ऑन नसेल, दोन्ही ऑफ असतील तर करंट पास होणार नाही. लॅम्प विल नॉट ग्लो, राईट. त्याच्यानंतर बघा आता स्विच S1चं निगेशन स्विच काय असतं बा, स्विच S1चं निगेशन स्विच S1 डॅश असतो, S2चं निगेशन S2 डॅश या टाईपमध्ये, S2 डॅश अशा टाईपमध्ये. बाकी तुम्हाला माहिती आहे सिरीज मध्ये अँड आणि पॅरलल मध्ये काय घ्यायचंय, ऑर घ्यायचंय. बस आता काही शॉर्टकट आहे त्यांनी दिलेले, P इम्प्लाइज P, ट्रू आन्सर येणार. तर हे बघून घ्यायचं, काय नाही ग्रुपला टाकतो मी, पण हे तुम्हाला बघून घ्यायचंय फक्त. तर मुलांना क्वेश्चन कडे जाऊत आपण डायरेक्टली. द्या आता प्रॉपर लक्ष द्या आणि थोडं क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्ही पण विचार करा मुलांना. असं नका फक्त सोल्युशनच बघू नका, थोडं आपल्याला आन्सर पण आलं पाहिजे तुम्हाला. 2021चेच क्वेश्चन घेणार आहेत डायरेक्ट आपण. चल बघा रे मुलं, पहिला क्वेश्चन बघा. प्रॉपर डिस्कस करायचंय, असं काय नाही साईडला सोल्युशन आहे म्हणून तुम्ही सोल्युशन बघायचंय. पहिलं क्वेश्चनला प्रॉपर डिस्कस करू आपण, नंतर सोल्युशन कडे जाऊत आपण, ठीक आहे. तर बघा मुलांना क्वेश्चन काय दिलाय, निगेशन ऑफ द स्टेटमेंट. आता निगेशन मध्ये एक कन्सेप्ट सांगतो मी, तो घ्यायचा बाकी आपला. बघा रे मुलांना, जर आपल्याकडे निगेशन मध्ये पहिलं लक्षात ठेवा, अँड असेल याचं ऑर बनणार, अँडचं निगेशन मध्ये ऑर बनतं. ऑर असेल अँड बनणार आहे. इक्वल टू असेल तर काय बनणार त्याचं, नॉट इक्वल टू, ठीक आहे. ग्रेटर दॅन असेल लेस दॅन ऑर इक्वल टू बनेल, लेस दॅन असेल ग्रेटर दॅन ऑर इक्वल, किंवा नॉट ग्रेटर दॅन किंवा नॉट लेस दॅन अशा टाईपमध्ये, राईट. त्याच्यानंतर एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर असेल तर युनिव्हर्सल बनेल, युनिव्हर्सल दिला असेल तर एक्झिस्टन्शियल बनणार आहे निगेशन मध्ये. त्याच्यानंतर ऑल, ऑल साठी सम वर्ड घ्यायचा आहे आणि सम असेल तर ऑल. त्याच्यानंतर मुलांनो आपल्याला हे लक्षात ठेवायचंय, टी जर असेल तर एफ घ्यायचं, एफ जर असेल तर आपल्याला टी घ्यायचं. कशामध्ये, निगेशन मध्ये. क्लिअर आहे. फॉर ऑल असेल याचं येणार देअर एक्झिस्ट, देअर एक्झिस्ट, फॉर ऑल साठी देअर एक्झिस्ट. तर हे काय निगेशनच्या टर्म्स आहेत ते थोडे लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना हेल्प होईल. चल बघा बरं, पहिला क्वेश्चन रीड करा. आता निगेशन काढायचं आपल्याला फर्स्ट क्वेश्चन मध्ये. चल बघा मुलांना, फर्स्ट काय दिलं, निगेशन ऑफ द स्टेटमेंट एक्स इज बिलॉंग्स टू ए इंटरसेक्शन बी, सिंगल एरो दिलाय ब्रॅकेट्स मध्ये, एक्स इज बिलॉंग्स टू ए दिलाय आणि दुसरं दिलंय मुलांना एक्स इज बिलॉंग्स टू बी. एक्स हा ए मधला पण घटक आहे आणि एक्स हा बी मधला पण घटक आहे मुलांना. तर आपल्याला याचं काय फाइंड आउट करायचं, आपल्याला याचं मुलांना आपल्याला निगेशन करायचंय. बघा बरं काय काय करावं लागेल आपल्याला. आधी एक्स इज बिलॉंग्स टू ए इंटरसेक्शन बी, राईट.
तर हे मुलं सगळ्यात आधी मिस्टेक काय करतात बघ, पहिली मिस्टेक करणार इथं नॉट बिलॉंग्स टू वाला सिलेक्ट करणार. तर ते आपल्याला सिलेक्ट करायचं नाही मुलांना. मी दिलंय का तुम्हाला आता जेवढ्या जे टर्म सांगितले आहेत असं सांगितलं का रे कुठे मी, किंवा असं झालं बिलॉंग्स टू आलं तर नॉट बिलॉंग्स टू घ्या म्हणून नाही सांगितलं ना. त्याच्यामुळं ती मिस्टेक करू नका तुम्ही, कारण ते लगेच ऑप्शन तुम्हाला दिसले की तुम्ही सिलेक्ट करून मोकळे पुन्हा घरी सांगायला 2 मार्क इथले पकडतात. असं नाही करायचं, ठीक आहे. तर आपण एक एक रूल फॉलो करू आपला, काय काय राहतो ती. पहिलं बघा, पी आणि क्यू वाले स्टेटमेंट या ठिकाणी बघू आपण. पी वाली स्टेटमेंट काय आपली, एक्स इज बिलॉंग्स टू ए इंटरसेक्शन बी. तसं असतं ना इम्प्लाइज, हे समजतं का तुम्हाला? सिंगल एरो बघा, सिंगल एरो मध्ये म्हणजे आपल्याला 2 स्टेटमेंट या ठिकाणी दिलेले आहेत मुलांना. पहिली स्टेटमेंट काय आहे, पहिला आहे पी. पी घेतला आपण, एक्स इज बिलॉंग्स टू ए इंटरसेक्शन बी, म्हणजे याला मी पी घेतो इथंच आणि हा आपला क्यू बनला. आणि आपल्याला मध्ये काय मुलांना सिंगल एरो आहे. आता थोडं कन्सेप्ट कडे जाऊत आपण. जर आपल्याकडे पी इम्प्लाइज क्यू असेल आणि याचं मला निगेशन करायचंय, काय करायचंय, निगेशन. तर काय रूल असतो आपला, पी ॲज इट इज अँड निगेशन ऑफ क्यू. आठवतंय का, आजच सांगितलंय मी मगा. सिंगल एरोचं निगेशन करायचं असेल अँड निगेशन घ्यायचं मध्ये. मला सांगा, याचं जर स्टेटमेंट लिहित असताना पी मी ॲज इट इज लिहिणार ना. पी कुठे रे माझा ॲज इट इज, एक्स इज बिलॉंग्स टू ए इंटरसेक्शन बी. याच्यामध्ये पण पी आहे, पहिल्यामध्ये पण पी, दुसऱ्यामध्ये पण पी, तिसऱ्यामध्ये पण पी ॲज इट इज आहे. म्हणजे चौथं ऑप्शन तर आपलं निघून गेलं. आता मध्ये काय आलं पाहिजे, अँड आलं पाहिजे आणि निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. मग आता मध्ये अँड वाला वर्ड किती बघा आपल्याकडे, इथं अँड आहे का रे पहिल्यामध्ये, नाहीये. इथं पण अँड आहे का, नाहीये. म्हणजे हे 2 ऑप्शन तर निघून गेले ना. मग आता राहिला फक्त बी ऑप्शन. समजलं, पहिला आपला हा ऑप्शन का निघून गेला, कारण हा नॉट बिलॉंग्स टू येत नाही, त्यामुळे हे ऑप्शन निघून गेला. नंतर आपल्याला समजलं की अँड निगेशन पाहिजे, तर अँड वाला पार्ट बघितला मी. अँड वाला पार्ट मला पहिल्यामध्ये पण भेटला नाही आणि सी मध्ये पण भेटला नाही. तर आपला आन्सर काय येणार या ठिकाणी, बी येणार. म्हणून अँड आल्यानंतर पुढं काय आहे, क्यूचं निगेशन करायचंय. तर क्यूचं निगेशन, क्यू वाल्या स्टेटमेंटचं निगेशन बघा, सांगा बरं. पी अँड क्यू असेल, याचं निगेशन कसं असतं, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू, या टाईपमध्ये. मग आता इथं निगेशन कसं बनणार तुमचं पहिल्याचं, दॅट इज एक्स इज नॉट बिलॉंग्स टू ए ऑर एक्स इज नॉट बिलॉंग्स टू बी. मध्ये ऑर पण येतं इथं. तर अशा टाईपमध्ये आपल्याला ह्याचं काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं याला. तर पहिला कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांना, की आपल्याकडे मुलं काय करतात मिस्टेक, डायरेक्ट करायला बघतात, डायरेक्ट निगेशन अप्लाय करायचं बघतात. असं नाही करायचं कधीच, कारण क्वेश्चन मुलांना 2 मार्कला आहे, तुमचं सीईटी साठी क्वेश्चन आहे. हा काय आपली क्लासची टेस्ट नाही किंवा कुठं लोकल टेस्ट नाहीये कॉलेजमधली, ठीक आहे, की तिथे एमसीक्यू ला मार्क पडले पाहिजेत. इथं तुमचे मेरिट डिसाईड होण्यासाठी टेस्ट कंडक्ट केली जाते. त्यामुळे हे क्वेश्चन जे असतात थोडे विचार करणारे असतात. तर पहिले ह्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, जे की आपण कन्वर्ट केलं. तर इथं काय आलता आपला सिम्बॉलिक फॉर्म, पी इम्प्लाइज क्यू आलता. पी वाला पहिला पार्ट आणि हा एरोच्या पुढचा क्यू वाला पार्ट. पी लिहिला, क्यू लिहिला आपण, आणि सिम्बॉलिक फॉर्मचं पुन्हा निगेशन केलं. किती आलं हे, पी अँड निगेशन ऑफ क्यू. मग बस पी वाली स्टेटमेंट सेमच ठेवायची आपल्याला. तर पी वाली स्टेटमेंट आपण सेम ठेवली बघा. पी वाली स्टेटमेंट मी सेमच ठेवली, काही चेंज केलं नाही याच्यामध्ये. पण 3 पीच्या स्टेटमेंट सेम असणाऱ्या भेटल्या. चौथं नाही भेटलं, कॅन्सल केला तो. त्याच्यानंतर काय केलं आपण, मध्ये अँड आणि निगेशन पाहिजेत. अँड वाला एकच ऑप्शन आहे, पुढचं बघायची पण गरज पडली नाही. पडली असती तरी आपण ब्रॅकेटचं या ठिकाणी निगेशन केलेलं आहे. ब्रॅकेट्स मध्ये निगेशन ऑफ क्यू, क्यू कसा भेटला होता आपला, किंवा हाय ना. याच्यामध्ये अँडचं काय बनणार, ऑर बनणार. हा निगेशन येणार, निगेशन या टाईपमध्ये, ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. तर क्लिअर आहे, डायरेक्टली तुम्ही इम्प्लाइजचं असं घ्यायचं नाही. लक्षात आलं, जिथं कंडिशन बसेल तिथंच आपल्याला हे यूज करायचंय. जसं इथं कंडिशन बसली आपली की ब्रॅकेट मधल्या व्हॅल्यूचं काय घ्यायचं होतं, निगेशन. तिथं आपण बिलॉंग्स टू ला नॉट बिलॉंग्स टू लिहायचं. नाही तर बरेच मुलं काय करतात, क्वांटिफायर आपलं असतं ना, क्वांटिफायर कसं असतो, फॉर वॉल एक्स इज बिलॉंग्स टू ए. तर हे याला पुन्हा निगेशन करताना त्यांना समजतं यार की फॉर वॉलचं कसं असतो, फॉर वॉलचा किंवा युनिव्हर्सलचा एक्झिस्टन्शियल बनणार आणि एक्स इज नॉट बिलॉंग्स टू ए लिहितात. तर इथं तर बिलकुलच वापरायचं नाही.
राईट. अजून एकदा सांगतो की आपल्याला क्वांटिफायर मध्ये जे एक्स इज बिलॉंग्स टू ए आहे ना, एक्स इज नॉट बिलॉंग्स टू ए करायचं नाही. अशी स्टेटमेंट असेल फॉर ऑल एक्स इज बिलॉंग्स टू ए आणि एक्स प्लस वन इज ग्रेटर दॅन टू, असं समजा सेंटेन्स दिलंय आणि याचं तुम्हाला निगेशन करायचं सांगितलं. तुम्ही काय करायचं, याचं काय बनणार, उलटा ई बनणार. एक्स इज बिलॉंग्स टू एच ठेवायचं आणि एक्स प्लस वन आपल्याला ग्रेटर दॅनचं काय सांगितलं होतं, लेस दॅन ऑर इक्वल टू टू. बस हे दोनच चेंज करायचे, इथं चेंज करायचं नाही. हे लक्षात आलं. इथं ह्याच्यामध्ये एक चेंज होणार आणि ग्रेटर दॅनचं लेस दॅन, हे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल. आणि एक ऑप्शन असं पण असेल या टाईपमध्ये, एक्स इज नॉट बिलॉंग्स टू ए आणि एक्स प्लस वन लेस दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे इथं तिन्ही चेंज केले असतील, हे पण चेंज केलंय, हे पण केलं, हे पण. तर लक्षात ठेवायचं हे बिलकुल आपल्याला चेंज घ्यायचं नाही त्या केसमध्ये. कशामध्ये, क्वांटिफायर्स मध्ये. लक्षात आलं का. क्वांटिफायर वाली स्टेटमेंट नसेल, या टाईपची स्टेटमेंट असेल, इथं आपण ते निगेशन अप्लाय करू शकता. बट क्वांटिफायर्स मध्ये आपल्याला बिलकुल यूज करायचं नाही. तर पहिला क्वेश्चन झालाय. काय डाऊट असेल तर अनम्यूट करून विचारा, म्हणजे मला समजेल पटापट. तर रूल समजला मुलांनो, की आपल्याला कुठलाही स्टेटमेंटचं निगेशन करायचं असेल तर पहिला रूल आहे की आपल्याला त्या स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. जसं या स्टेटमेंटला आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं आणि नंतर ह्याच काय करायचं आपल्याला, सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन. निगेशन ऑफ दिलेलं स्टेटमेंट किती येते, पी अँड निगेशन ऑफ क्यू. आणि नंतर याच्याप्रमाणे स्टेटमेंट बघायची कुठली मॅच करते. पुढचं जाऊ आता. काय डाऊट कुणी काय चार्ट मध्ये टाकलंय का, एकच मिनिट चेक करतो मी. नाहीये, काही नाहीये. हा चला, तुम्ही अनम्यूट करून थोडं सांगितलं तर काय होईल, इथं चार्ट सेक्शन बघायची गरज नाही पडणार मला. चला मुलांना 56 बघा आता. इट्स रेन टुडे, आय एम गोइंग टू स्कूल, आय विल मीट माय फ्रेंड, आय विल गो टू वॉच मूवी. अशा 4 स्टेटमेंट दिलेत आपल्याला, 4. राईट. अँड देन सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द स्टेटमेंट. आता सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द स्टेटमेंट त्यांनी आता स्वतः स्टेटमेंट बनवली. इफ इट डज नॉट रेन्स टुडे or I wouldn't go to school, then I will meet my friends and I will go to watch a movie. प्रॉब्लेम इथे येतो वीक मुलांचा, स्टेटमेंट दोनदा तीनदा वाचतच नाहीत. एवढं मोठं स्टेटमेंट दिसलं ते स्किप करतात. ते तसं नाही करायचं, स्प्लिट करायचं स्टेटमेंटला. पहिलं क्लिअर आहे की आपल्याला याच्यामध्ये काय काय भेटतंय. ठीक आहे, तर बघा कसं याला विचार करायचा आणि सॉल्व्ह कसं करायचं याला. लक्षात ठेवा मुलांनो, सगळ्यात आधी क्वेश्चनला ब्रेक करू आपण. ठीक आहे, आणि थोडे सुरुवातीचे एक 5-10 क्वेश्चन घेईपर्यंत लय गडबड करू नका. आणि इथं थोडं सांगतोय की सॉल्व्ह कसं करायचं. पहिलं इफ आहे, देन कुठे बघायचं. आता इथं देन आहे, म्हणजे आपल्याला एक तर क्लिअर झालं की ॲरो येणार आहे मध्ये. काय येणार आहे, ॲरो येणार. ठीक आहे, इकडे पण 2 स्टेटमेंट आहेत आणि इकडे पण 2 स्टेटमेंट आहेत. एवढं क्लिअर झालं. मग असे किती ऑप्शन आहेत, 4ही ऑप्शन मध्ये आपल्याला ॲरो आहे मुलांना. बरोबर आहे इथपर्यंत. आता पुढे काय करायचं. इट डज नॉट रेन टुडे और आय वुडंट गो टू स्कूल, अशा टाईपची स्टेटमेंट दिलेली. आता बघा, इट डज नॉट रेन्स टुडे, इट रेन्स टुडेचं निगेशन आहे. पुढं काय, मध्ये ऑर आहे, मध्ये काय ऑर आहे, आणि पुढे दिलंय आय वुडंट गो टू स्कूल. तर हे आय एम गोइंग टू स्कूलचं कसं आहे, निगेशन आहे. म्हणजे इथं स्टेटमेंट कशी बनणार, ही निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही, हे ऑप्शन मध्ये दिसत नसेल तरी सांगतो मी. चला पुढे बघा. आता पुढे दिलंय आय विल मीट माय फ्रेंड, म्हणजे कुठली स्टेटमेंट आहे ती, आर वाली स्टेटमेंट आहे आणि निगेशन नाहीये त्याच्यामध्ये. आणि मध्ये अँड आहे, अँड घेतलं आणि पुढे काय केलं, आय विल गो टू वॉच मूवी. आय विल गो टू वॉच मूवी याचं पण निगेशन नाहीये मुलांना, येस वाली स्टेटमेंट. इथपर्यंत सगळ्यांना भेटलंय. हे ऑप्शन आहे का चेक केलं आपण, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू मध्ये और असं ऑप्शन आहे का रे, नाहीये. मग आपण काय करू, कॉमन पार्ट बघू. एवढा पार्ट तरी कुठं आहे का, आर अँड यस. आर अँड यस चे 2 पार्ट मला भेटले बाबा, की माझ्या ह्या 2 ऑप्शन पैकी आन्सर असू शकतं. तर हे तर क्लिअर झालं की हे आपला आन्सर नाहीये. आता बघायचं आपल्याला या ठिकाणी
इथं मुलांनो निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू आहे का याच्यामध्ये? नाहीये. बट मुलांनो याच्यामध्ये मी थोडा चेंज केला, याच्यातून निगेशन जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये मला काय भेटतोय? पी अँड क्यू भेटतंय. इकडचा एरो आर अँड एस. तर असं ऑप्शन तर भेटतं ना. काय केलं? असं ऑप्शन नव्हतं, मग मी काय केलं, कारण हा पार्ट तर माझा सेम भेटलाय ऑप्शन सी आणि ऑप्शन डी मध्ये, आणि मग काय केलं आपण, मी ऑप्शन सी प्रमाणे इथलचा निगेशन बाहेर घेतला आणि मध्ये काय होतं मग चेंज होतं ना. निगेशन ऑफ पी चा पी बनणार, ऑरचं अँड बनतं आणि निगेशन ऑफ क्यू चा क्यू बनतो. हे ऑप्शन आपल्याला मॅच होतं ना. कुठलं ऑप्शन मॅच केलं या ठिकाणी? सी वाला ऑप्शन या ठिकाणी मॅच होतंय मुला. तर समजलंय? अनम्यूट करून सांगणे, काही डाऊट असेल तरी सांगणे. तर क्लिअर आहे? प्रोसेस समजली का? प्रोसेस समजून घ्या बरं का. क्वेश्चन पेक्षा क्वेश्चन सेमच येईल हे सांगता येत नाही, पण प्रोसेस जर तुम्हाला समजली, प्रोसेस काय आहे, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आधी कन्वर्ट करायचं आपल्या स्टेटमेंट प्रमाणे. एकदा आपल्याला हे आन्सर भेटलं की नंतर आपण विचार करणार की ऑप्शन कुठलं मॅच करतंय की ऑप्शन प्रमाणे काय चेंजेस करायचंय. चला क्वेश्चन 56 समजला असेल. 57 कडे जाऊ आपण. बघा आता जसं मी मागा डिस्कस केलं तर क्वांटिफायर स्टेटमेंट मध्ये की आपल्याला एक्स इज बिलॉंग्स टू आर ला एक्स इज नॉट बिलॉंग्स टू आर लिहायचं नाही. कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय का रे एक्स इज नॉट बिलॉंग्स टू आर? आहे का कुठे? नाही. तर हे थोडं माइंड मध्ये फिक्स करा मुलांना. क्लिअर आहे? क्वांटिफायर स्टेटमेंट मध्ये याचं बिलकुल निगेशन घ्यायचं नाही. निगेशन कुणाचं घ्यायचं? त्याचं आणि इक्वल टूचं. मग बघा बरं, सगळ्यात सोपं आहे ना. याला आपण रिप्लेस कशाने करतो? उलट्या येणं, राईट. आणि याला कशाला रिप्लेस करायचं असतं? नॉट इक्वल टू, राईट. अशा टाईप मध्ये. मग आपले ऑप्शन बघा बरं कुठले आहेत? ई वाले तर सगळेच आहेत, राईट. राईट साईडला नॉट इक्वल टू वाला ऑप्शन आहे का? येस मुलांनो, आहे ना. नॉट इक्वल टूचा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन सी आन्सर असणार. बघा ना, ई बिलॉंग्स टू आर सच दॅट एक्स स्क्वेअर प्लस 1 तर आपल्याला सगळीकडेच भेटलंय, कुठंच चेंजेस नाहीये. चेंज कुठे? फक्त याच्यामध्ये चेंज, राईट. मग आन्सर काय येणार आपल्या याच्यामध्ये मुलांनो? हा वाला ऑप्शन सी. समजला असेल हा पण. चला बाकीच्याला जरा मेसेज टाका, पीवायक्यू चालू आहेत म्हणावं. जरा तुमचे फ्रेंड असतील त्यांना मेसेज करा म्हणावं. धुरंधर नंतर बघ म्हणावं संध्याकाळी, ठीक आहे. लिंक नसेल तर मी पाठवतो त्याला फ्रीवाला. सध्या लक्ष द्या. चला क्वेश्चन नंबर 58. इफ पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट आणि आर इज अ फॉल्स स्टेटमेंट, देन विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? बा पी क्यू ट्रू आहे आणि आर जर फॉल्स असेल तर कुठलं स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे ते काढायचं. बघा आता मुलांनो या ठिकाणी काय करायचं बघा. क्वेश्चन मी सांगतोय, डायरेक्टली कुठल्याही क्वेश्चनचं आन्सर घ्यायचं नाही. तर आपण एकेकाला काय करू? सॉल्व्ह करू. याला सॉल्व्ह करू. पी क्यू ट्रू आहे, पी ट्रू झाला, और क्यू पण ट्रू झाला, आणि आर कसं आहे आपला फॉल्स. याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. ऑर मध्ये दोन्ही ट्रू असेल तर रिझल्ट कसा असतो रे? ट्रू. ऑर एफ. मला सांगा या ठिकाणी ऑर मध्ये एक जरी ट्रू असेल तर रिझल्ट काय येतो? ट्रू येतो. देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? मला सांगा याचा आन्सर काय आलं पाहिजे होतं? ट्रू. पण इथं काय दिलं रे? फॉल्स. ही स्टेटमेंट ट्रू आहे का आपली? नाही. याचं जे पण आन्सर आहेत, जसं इथं याचा आन्सर आपलं ट्रू येतं, तिथं इथं जर ट्रू असतं तर आपण म्हटलं असतं की ही स्टेटमेंट माझी ट्रू आहे. दुसरं काढू आपण आता सेकंडला इथं सॉल्व्ह करू. बघा द्या लक्ष. हा ट्रू घेतला आहे का रे? इथंच हा ट्रू घेतला, हा पण ट्रू घेतला आणि हा फॉल्स केला. अँड ऑपरेशन मध्ये दोन्ही ट्रू असेल तर रिझल्ट काय असतो? ट्रू असतो. आणि दुसरं काय? फॉल्स. तर रिझल्ट ह्याचा काय असतो रे? पहिला ट्रू एम्प्लाइज फॉल्सचा रिझल्ट फॉल्स असतो ना. मग इथं फॉल्स आहे का? नाहीये. ही पण स्टेटमेंट आपली नाही, कारण इथं जर फॉल्स आला असता तर ती स्टेटमेंट कशी झाली असती? करेक्ट झाली असती. तिसऱ्या केसमध्ये बघा आता, तिसऱ्या केसमध्ये पहिला घेतला ट्रू, दुसरा फॉल्स आहे, आणि पुन्हा सिंगल एरो ट्रू, कारण पी क्यू ट्रू आहे, आर फॉल्स आहे. आता याचा रिझल्ट सांगा मला पहिल्या केसचा. या ब्रॅकेटचा रिझल्ट किती येणार? टी एम्प्लाइज फॉल्स, फॉल्स येते. फॉल्स इम्प्लाइज ट्रू. याची व्हॅल्यू काय भेटणार आपल्याला पुढे? याची व्हॅल्यू भेटणार आपल्याला ट्रू. लक्षात येत आहे का? पहिला फॉल्स, पहिला हा ब्रॅकेट कसा आला आपला? फॉल्स आला, राईट. फॉल्स इम्प्लाइज ट्रू, रिझल्ट काय येतो आपला? ट्रू. चेक करा बरं याचा आन्सर ट्रू आहे का? नाहीये. म्हणजे तिसरी स्टेटमेंट पण कशी? फॉल्स आहे. तर आपल्याला आता चेक करायची फोर्थ स्टेटमेंट, राईट. फोर्थ स्टेटमेंट कसे असणार? आता ट्रू असणार, कारण तीन कसे आहेत आपले?
रॉंग झाले 3 स्टेटमेंट तर आपल्या कसे झाल्या रॉंग झाल्या. हे तुम्ही रफला पण सॉल्व्ह करू शकता किंवा इथं सॉल्व्ह करू शकता मुलं. चला आता बघा याच्यामध्ये पी पण ट्रू आहे, क्यू पण ट्रू आणि एम्प्लाइज कसं आहे फॉल्स आहे. मला सांगा दोन्ही ट्रू सेम सेम असेल तर डबल एरो मध्ये कसा असतो ट्रू आणि सिंगल एरो मध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, जे काय आहे पुढे म्हणजे आन्सर किती येणार डी येणार. मग तुमचा क्वेश्चन असेल सर एवढा टाइम देऊ का मी, मला टाइम असेल का इतके वेळ, टाइम असतो मुलांना तिथं लक्षात आलं का, टाइम असतो आणि याच मेथडनं क्वेश्चन सॉल्व्ह करा म्हणजे मॅक्झिमम मार्क पडतील. मी गडबड करून सोपे क्वेश्चन घालवताल आणि पुन्हा अवघड क्वेश्चन जिथे आन्सर येणार नाही तिथे सॉल्व्ह करत बसताल. असं नाही करायचं, प्रॉपर आपल्याला आन्सर काढायचे. आन्सर काढल्यानंतरच ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्या म्हणतोय म्हणजे टाइम मॅनेजमेंट होईल. कुठल्या टॉपिकला आपल्याला जमतंय चांगले बाबा क्वेश्चन सॉल्व्ह होते त्या टॉपिकला जास्त प्रिफरन्स द्यायचं. तर तुम्ही घाबरता, कुणाला दाखवायचे मार्क ते लक्षात आहे का तुम्हाला, तुम्ही जर टेस्ट दिली तर तुम्हाला ते टाइम मॅनेजमेंट होईल आज. मग आज जर टाइम मॅनेजमेंट नाही झालं फायनलला कुणी वाढून देणार का टायमिंग, नाही देणार. थोडं रियालिटी ऍक्सेप्ट करा, टेस्ट द्या. बाकीच्या क्लासमध्ये सगळीकडे टेस्ट देतात मुलं ऑफलाईन, घर येऊन देतात मुलं तिथं. ठीक आहे, तर तुम्हाला एवढी फॅसिलिटी की तुम्ही घरी येऊन टेस्ट देऊ शकता आणि तुम्ही इथल्या पण टेस्ट द्या. असं नाही की फिजिक्सवाला याच्या त्याच्या टेस्ट दिल्यामुळे तुम्हाला चांगले मार्क पडणार आहेत. इथं आपण कंटेंट प्रमाणे टेस्ट ठेवतोय हे थोडं लक्षात घ्या. इथं मी ग्रुपला PYQ टाकून संध्याकाळी त्याच्यावर टेस्ट देणं होत नाही आणि तुम्ही तिथं मग ड्रीम 11 खेळता, फिजिक्सवाला असेल याचे टेस्ट त्याचे टेस्ट, काय उपयोग नाही. जे टास्क दिलंय ते कम्प्लीट करून टेस्ट द्या ना. तुमचे ऍटलिस्ट ते 50 क्वेश्चन चांगले होतील, 60 क्वेश्चन चांगले होतील. मग न अभ्यास करता तुम्ही इकडे पोर्टलला टेस्ट देता आणि पुन्हा बघता मग माझा रँक एवढा आहे तेवढा आहे. ठीक आहे, असं नाही करायचं. तुम्ही दिलेलं टास्क प्रोसेस फॉलो करा थोडे. चला क्वेश्चन नंबर 59 वाचा क्वेश्चन. करा, रीड करा मुलांनो, क्वेश्चन रीड करा सगळे. बा काय काय दिलं याच्यात. एकच मिनिट, काय मेसेज टाकला का रे कोणी. टायमिंगचं तुमच्या स्पीडवर डिपेंड आहे. असं काय नाही की फिक्स तुम्हाला डायरेक्ट बऱ्याच गोष्टी ओरली. आता मी जसं एक्सप्लेन करतो ते ओरल तुम्हाला जमत असेल, विथ प्रॅक्टिस तुम्हाला हे ओरली समजणार. ठीक आहे, पकडून चला 1-2 मिनिटं दिलं तरी चालतंय. ऑफिशियली आपल्याला 90 सेकंड भेटतात, 1.5 मिनिटं, पण तुम्ही अशा क्वेश्चनला 1.5-2 मिनिटं दिले तरी चालतात. विथ प्रॅक्टिस आहे बघा हे. मला समजा मला सगळ्या गोष्टी येतात, समजा तुम्हाला पण येतात. दोन्ही ट्रू असेल, हा ट्रू झाला, ट्रू ऑर फॉल्स फॉल्स या टाईपमध्ये. जसं बघा ना, आपल्याला काय होतं PQ ट्रू दिलंय आणि आर कसं दिलंय आपल्याला फॉल्स दिलाय. याची ट्रू स्टेटमेंट येणार, ट्रू ऑर फॉल्स किती येते ट्रू. हे मला ओरली समजून जातं. डिपेंड करतं, प्रत्येक स्टुडंटला डिपेंड हे करणार ना व्हॅरी. पण माझं म्हणणं आहे की अशा क्वेश्चन मध्ये थोडा टाइम लागू द्या, 2 मिनिटं लागू द्या. लेक वीक मुलगा असेल 3 मिनिटं लागू द्या, पण आन्सर काढा. असे क्वेश्चन हातातून घालवायचे नाहीत. काय करणार तुम्ही इंटिग्रेशनला 5 मिनिटं घालून आउटपुट येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण पार्ट वनचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आउटपुट येण्याचे चान्सेस जास्त आहेत ना. चल पुढे जाऊ. 59चा क्वेश्चन बघा. अ मॅन इज जज, अ मॅन इज हॉनेस्ट. पुढे दिलं इफ अ मॅन इज जज देन ही इज हॉनेस्ट. या पहिली स्टेटमेंट आहे. दुसरी तिसरी अशात किती स्टेटमेंट दिलेत आपल्याला, 4 स्टेटमेंट दिलेले आहेत मुलांना. आता याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला मग, एकच मिनिट दुसरं पेज पण ओपन होईल, पण ऑप्शन ते खाली गेलेत मुलांना. ठीक आहे, बघा रीड करा.
तर त्यांचं म्हणणं आहे की कुठल्या दोन स्टेटमेंट चा मिनिंग सेम आहे. आता हे पण आजच्या मी जे घेतलं होतं ना शॉर्ट मध्ये रिव्हिजन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कन्व्हर्सचा इक्वल कोण असतं मुलांना? कन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हा सेम नाही. कन्व्हर्स आणि बरे सांगितलं होतं पी इम्प्लाइज क्यू आणि निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी. दिलेले स्टेटमेंट आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह सेम असतो आणि क्यू इम्प्लाइज पी, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. कन्व्हर्स आणि इनवर्स हे दोन सेम असतात. कन्व्हर्स आणि इनवर्स हे दोन सेम असतात. दिलेले स्टेटमेंट आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह सेम असतं. तर हेच लॉजिक आपल्याला ह्याच्यामध्ये लावायचं आहे मुलांना. राईट. बघा काय काय करायचं त्यात. तर बघा काय काय दिलं रे या ठिकाणी. पहिली स्टेटमेंट बघा, मॅन इज जज. दुसरी आहे मॅन इज हॉनेस्ट. ठीक आहे. मग आता काय करणार आपण? पहिली स्टेटमेंट, इफ मॅन इज जज देन ही इज हॉनेस्ट. बरोबर आहे. डायरेक्टली काय केलं आपण? पहिलं कोण घेतलंय? मॅन इज जज घेतलाय. मॅन इज जज मध्ये समजतं ना पी वाली स्टेटमेंट आहे. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू. पहिलं आपल्याला दिलेले स्टेटमेंट तर सिम्बॉलिक फॉर्म असं झालं. S1 घेतलं बरं का हा मी. त्याच्यानंतर आता काय करतो मी? याचा बस दिलेल्या स्टेटमेंटचं इक्वल टू कोण असतं? कोण असतं मुलांनो? कॉन्ट्रापॉझिटिव्ह. निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ पी वाले स्टेटमेंट सापडायचे मला. दुसऱ्यामध्ये बघा बरं, निगेशन आहे का याच्यामध्ये? नाही. दुसरं आन्सर नसणार. तिसरं बघा, मॅन इज नॉट जज. राईट. मॅन इज नॉट जज. आणि आपल्याला निगेशन ऑफ क्यू पण पाहिजे ना. निगेशन ऑफ क्यू पण पाहिजे. या केसमध्ये असं मॅच करतंय का? बघा बरं या ठिकाणी. S1 a man is judge then he is honest. याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसा झाला आपला? निगेशन ऑफ क्यू. A man is not judge or he is honest. हा इथं मुलांनो काय केलंय बघा. आता आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं लक्ष द्या. ह्या स्टेटमेंटला थोडं सापडू आपण. तर बघा रे, समजून घ्या. इथं सांगतो मी. पहिलं काय काय केलंय? जो S1 होता, S1 आहे आपला P इम्प्लाइज क्यू. मग याचा लॉजिकल इक्वेलन्स सांगा बरं. लॉजिकल इक्वेलन्स समजतं ना? निगेशन ऑफ P और Q. हे सांगितलंय ना आजच्या स्टेटमेंट लॉजिकल इक्वेलन्स. मग आता S1 मध्ये काय बनलंय? मॅन इज जज देन ही इज हॉनेस्ट. म्हणजे ही वाली स्टेटमेंट आपल्याला S1 मध्ये भेटलेली. आता S3 मध्ये बघा, निगेशन ऑफ P म्हणजे मॅन इज नॉट जज. निगेशन ऑफ P झाला. आणि ऑरला ऑर बघा. आणि Q वाली स्टेटमेंट ही इज हॉनेस्ट. ऍज इट इज आहे ना. तर ऑप्शन कुठला मॅच करतंय? ऑप्शन बघा आता S1 S3 कशामध्ये आहे का? S1 S3. ऑप्शन डी मुलांना. S1 S3 ऑप्शन डी मॅच करते. दुसरं पण आपण थोडं कॉम्बिनेशन बघू मुलांना या ठिकाणी. ठीक आहे. तुम्हाला वाटेल की सर म्हणजे डायरेक्ट ऑप्शनच घेतलंय. दुसरं S2 आणि S3 मॅच करून बघू. S2 मध्ये काय दिलंय? मॅन इज जज देन ही इज नॉट हॉनेस्ट. म्हणजे P बरं S2 चं सिम्बॉलिक फॉर्म P इम्प्लाइज आणि इफ देन आहे ना निगेशन ऑफ क्यू दिलंय. मग याचं लॉजिकल इक्वेलन्स कसं पाहिजे होतं? निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ क्यू. म्हणजे P ला पण निगेशन आणि Q ला पण निगेशन. ते कशामध्ये पाहिजे होतं? S3 मध्ये. आहे का तसं? P ला निगेशन आहे पण Q ला निगेशन आहे का इथे? नाहीये. मग हे तुमचं मॅच करणार आहे का? नाही. पुन्हा S2 ला S4 बरोबर बघू आपण. S4 मध्ये बघा, S4 मध्ये तर निगेशनच नाहीये. S4 मध्ये तर निगेशनच नाहीये. हा पण ऑप्शन गेला. पुन्हा S1 बरोबर बघा. S1 मध्ये पण निगेशन आहे का? नाही. म्हणून बाकीचे ऑप्शन मॅच करत नाहीत मुलांना. आणि तुम्हाला असंच कॉम्बिनेशन बघावं लागेल बरं का. जसं S1 चं बघितलं आपण. S1 मी काय करणार? S1 S2 बरोबर कम्पेअर करणार. S1 S3 बरोबर कम्पेअर करणार. जे ऑप्शन मध्ये दिलंय त्याच्याबरोबरच मी कम्पेअर करणार. मनानं मी S4 बरोबर कम्पेअर नाही करणार. लक्षात आलं का? अशा टाईपमध्ये S1 काढला, मला काय भेटलं? P इम्प्लाइज Q भेटला. नंतर S1 कुणाबरोबर कम्पेअर करायचं आहे? S2 आणि S3.
S2 मध्ये बघितलं आपण, S2 मध्ये इफ मॅन इज जज, ठीक आहे, म्हणजे सेमच ठेवलंय, देन ही इज नॉट, म्हणजे काय कुठलंच मॅच होत नाही ना, पहिला सेम आहे, देनच्या नंतरचं निगेशन मध्येच कसं येणार आहे, मग हे तर मॅच झालं नाही, आन्सर किती येतं ते वाला. चला पुढचा क्वेश्चन नंबर 60, वाचा क्वेश्चन. इफ -7 इज अन इंटिजर देन रूट ऑफ -7 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. S2 दिलाय बा, असे समजतंय का हे काय केलं त्यांनी, तुमचा टाइमपास कसा करता येईल इझी क्वेश्चन मध्ये त्याचा विचार डोकं लावलं त्यांनी, ठीक आहे. याच्या जागेवर सोपं पण क्वेश्चन विचारू शकले असते ना ते, म्हणजे तुम्हाला हे कॉम्बिनेशन काढत बसावं लागतं, लक्षात आलं का. त्यासाठी प्रॅक्टिस, हे लास्ट 4 इयरचे क्वेश्चन जर तुम्ही चांगले केले प्रत्येक टॉपिकचे आपण, मग आपल्याला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. टाईप आयडेंटिफाय होते बा, हे इफ पी देन म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म पी सिंगल एरो क्यू वाली व्हॅल्यू. पुढे दिलंय -7 इज नॉट इंटिजर और -7 इज ए कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे निगेशन ऑफ पी और काय दिलं इथं क्यू दिलेलं आहे, निगेशन ऑफ पी और क्यू, म्हणजे काय केलं मुलांना, हे दोघं इक्वलच असतात ना, सिंगल एरो काढायचं असलं तर हेच येतं ना आपल्याला, हे दोघं कसे लॉजिकल इक्वॅलन्स आहेत ना. क्लिअर आहे. मग आता ऑप्शन चेक करू आपण, ऑप्शन मध्ये काय काय दिलंय, S1 and S2 आर कन्वर्स स्टेटमेंट ऑफ इच अदर, पहिलं ऑप्शन दिलंय. दुसरं ऑप्शन काय आहे बघा, एकमेकाचे कन्वर्स नाही आहेत, कारण याचा कन्वर्स कसा बनतो, याचा कन्वर्स बनतो निगेशन ऑफ क्यू, तर निगेशन ऑफ क्यू एरो निगेशन ऑफ पी, असं आहे का हे, नाहीये, त्याच्यामुळे कन्वर्स तर नाहीयेच, ठीक आहे. हे इक्वॅलंट आहेत, इक्वॅलंट, हे लॉजिकल इक्वॅलन्स मध्ये शिकवलंय मी, पी एरो क्यूचं लॉजिकल इक्वॅलन्स निगेशन ऑफ पी और क्यू येतं, तर इक्वॅलंट वाला बघा इथं आला. निगेशन असतं तर कसं आला असतं, याचा निगेशन साठी असं दिलं पाहिजे होतं, पी अँड निगेशन ऑफ क्यू असतं तर मग आपण काय घेतलं असतं, ते निगेशन घेतलं असतं. तर निगेशन पण नाही, कन्वर्स पण नाहीये, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पण नाहीये. सोपं आहे मुलांनो, हे थोडं बेसिक विचार केला का येऊन जातं त्याचे आन्सर. याचे 4 मार्क तर आपले फिक्सच झाले पाहिजेत. चला पुढे जाऊ, क्वेश्चन नंबर 61. बरं, त्यांनी फुल डोकं लावलेत, तुम्हाला 2004, 10, 15, 18, 20 पर्यंतचे क्वेश्चन केले, इझी क्वेश्चन आहे, पण याच्या पुढे इझीत पण कन्सेप्ट आणि टाइम, कन्सेप्ट आणि टाइम ह्या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर 100% आन्सर येणार. 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट देन दिअर एरियाज आर इक्वल, म्हणजे 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट हा आपला पी वाली स्टेटमेंट बनली, दिअर एरियाज आर इक्वल क्यू वाली स्टेटमेंट बनली. इज द गिवन स्टेटमेंट देन कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द इनवर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट. तर हे भारी बघा, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द इनवर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट, म्हणजे पहिलं इनवर्स काढा, त्याचा पुन्हा काय काढा, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर पहिलं ह्याला आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. बनला आपला सिम्बॉलिक फॉर्म याचा बघा रे, पी इम्प्लाइज क्यू हा सिम्बॉलिक फॉर्म बनला. पहिलं काय करायचं, इनवर्स काढायचं, निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू, नंतर काय करायचं, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढण्यासाठी याचा कन्वर्स काढणं गरजेचं आहे ना, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी, राईट, हे आपलं काय आलं, कन्वर्स आला. समजलं, दिलेली स्टेटमेंट त्याचा हा इनवर्स, इनवर्सचा कन्वर्स, राईट, इनवर्सच्या स्टेटमेंटचा मी कन्वर्स गेला आणि याचाच कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढायचं, म्हणजे याला निगेशन, क्यू इम्प्लाइज पी आली व्हॅल्यू. मग आपल्याला बघायचं इथं क्यू इम्प्लाइज पी वाली स्टेटमेंट कुठं आहे, क्यू इम्प्लाइज पी म्हणजे इफ देन तर असणारच आहे, पण आधी कुठली स्टेटमेंट पाहिजे, एरियाज आर इक्वल वाली स्टेटमेंट त्या ठिकाणी पाहिजे मुलांना, एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स आर इक्वल वाली स्टेटमेंट त्या ठिकाणी आधी आपल्याला भेटली पाहिजे. 2 ट्रायंगल्स आर नॉट हे नकोय आपल्याला, नॉटचं निगेशन नाही पाहिजे, हे पण निगेशन नकोय मुलांना. एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स आर इक्वल हा भेटलं पाहिजे, एरिया इक्वल वाले आधी पाहिजे आणि नंतर हे कॉन्ग्रंट वाले पाहिजे. ऑप्शन सी येणार, ऑप्शन काय येणार इथं, सी येणार. इथं बघा निगेशन, निगेशन नकोच ना, इथं निगेशन आलंय का आपलं, नाही आलं. समजलं, क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं, गिवन स्टेटमेंट देन कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द इनवर्स, इनवर्सचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करा म्हणतोय. तर पहिलं मी काय केलं, दिलेलं स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं, त्याचा इनवर्स काढला, इनवर्स मध्ये दिलेल्या स्टेटमेंटला निगेशन घ्यायचं असतं आणि त्याचं काय करायचं, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. पण कॉन्ट्रा पॉझिटिव्ह डायरेक्ट भेटत असतो का, नाही, आधी कन्वर्स काढावा लागतो, राईट. आधी आपण काय केलं,
कन्व्हर्स काढला आणि नंतर काय केलं त्याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. नंतर बघितलं क्यू वाली स्टेटमेंट पी वाली स्टेटमेंट. इफ क्यू वाली स्टेटमेंट देन पी वाली स्टेटमेंट. इफ क्यू वाली स्टेटमेंट इथं आली देन पी वाली स्टेटमेंट. समजा 66 झालं मुलांना. पुढे जाऊ आता. सोल्युशनचं काय गरज नाही आपल्याला तशी. ठीक आहे, आता अपलोड केलंय मी तर क्वेश्चन दिसतोय का. निगेशन ऑफ द स्टेटमेंट. चला पुन्हा क्वांटिफायरचं निगेशन वाला आला. इज अ इवन नंबर. ठीक आहे, आता आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय काय करायचं बा. एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अ इवन नंबर. एक्स इज बिलॉंग्स टू एन. आता इवनचा ऑड वर्ड दिलाय का बघा कुठे. इवनचा ऑड वर्ड. ठीक आहे, तर बघा मुलांनो निगेशन करत असताना काय काय चेंजेस करायचे असतो. तर इथं ऑड वर्ड दिसतंय मुलांना सगळ्यांना. ठीक आहे, तर मुलं लगेच काय करतात त्याला सिलेक्ट करतात. तर हे बिलकुल गडबड करायची नाही. मी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की ऑल असेल तरच काय घ्यायचंय सम. पण असं सांगितलं का इव्हनला ऑड घ्या, गुडला बॅड घ्या, असं सांगितलंय का कुठं मी. नाही, तर इव्हनचं ऑड बनत नाहीये, अजून लक्षात ठेवा. आता निगेशन करत असताना काय घ्यायचं मग. या स्टेटमेंटमध्ये कसं निगेशन करायचं आपल्याला. इज आहे ना, इजच्या पुढं कसं याचं निगेशन इज नॉट घेत होतो आपण. काय घेतो इज नॉट. आणि हाच काय बनणार उलटा ई. मग उलटा ई आणि इज नॉट कुठे बघा. उलटा ई आणि इज नॉट कुठं आहे का. तर उलटा ई वाले दोन स्टेटमेंट आहेत, पण इथं इज नॉट नाहीये. म्हणजे ऑप्शन काय येणार तुमचं डी येणार. इज नॉट अन इवन नंबर. क्लिअर आहे. ऑडला इव्हनला ऑड आणि ऑडला इव्हन घ्यायचं नाही. तर 62चं आन्सर किती येतं आपलं ऑप्शन डी येतं. समजलं. ई एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर बनला आणि तर इज नॉट घ्यायचं. आणि बघा ना इथं तुम्ही म्हणता सर इथं ऑड घेतलं असतं तर मॅच झालं. इकडचं मॅचच होत नाही ना. ठीक आहे, त्यामुळे हे कधी घ्यायचंच नाही. जेवढे वर्ड सांगितलेत ऑल असेल तर सम, सम असेल तर ऑल, एवढंच घ्या. चला पुढचं बघा आता 63. चला मग बघा बरं 63 मध्ये काय करायचंय. इट इज रेनिंग वेदर इज प्लेझंट. देन सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ द स्टेटमेंट. इट इज नॉट ट्रू. इट इज नॉट ट्रू मध्ये एक निगेशन टाकलं त्यांनी. चला इट इज नॉट ट्रू. इफ इट इज रेनिंग then weather is not pleasant. If it is raining, if then use केलंय means P implies negation of Q. Negation of Q ही आपली सिम्बॉलिक फॉर्म बनते बा. इट इज नॉट ट्रू म्हणजे बाहेर एक निगेशन आलं ब्रॅकेट्स मध्ये. इथं इफ देन आहे म्हणून आपण काय घेतलं एरो घेतला मध्ये. पहिल्या स्टेटमेंटचं काय निगेशन नाहीये, पण दुसऱ्याचं निगेशन आहे. दुसऱ्याला निगेशन घेतलं, पहिला ऍज इट इज. आता काय विचारलंय आपल्याला सिम्प्लिफाईड स्टेटमेंट विचारले. कशी येऊ शकते याची सिम्प्लिफाईड स्टेटमेंट. येस मुलांनो, याची सिम्प्लिफाईड स्टेटमेंट बनू शकते. पहिलं बाहेरचा एरो असाच ठेवणार मी, मधला एरो काढून घेणार मी. मधला एरो काढण्यासाठी काय बनतो निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. पुढे मी याला अजून सॉल्व्ह करणार आहे. पुढे सॉल्व्ह करत असताना काय करणार मग आता हे निगेशन निगेशन निघून जातं. इथं राहतो पी, ऑरचा बनणार अँड, निगेशन निगेशन घेऊन क्यू राहतो. म्हणजे काय बनणार पी अँड क्यू. आता बघायचं आपल्याला पी अँड क्यूचं कसं बनतं रे मग. इट इज रेनिंग अँड वेदर इज प्लेझंट असं ऑप्शन आहे कुठं. इट इज रेनिंग अँड वेदर इज प्लेझंट. एवढं तर क्लिअर झालं की मध्ये अँड आहे. अँड वाला किती ऑप्शन आहे, एकच ऑप्शन आहे. हे तो ऑप्शन नसणारच आहे. तो ऑप्शन काय आला आपलं डी ऑप्शन आलं मला. इट इज रेनिंग अँड वेदर इज प्लेझंट. क्लिअर आहे सर्वांना. चला पुढे जाऊ मुलांनो. 64 समजलं ना. बा मी डायरेक्ट कुठलं घेतोय का रे. डायरेक्ट पहिलं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. सिम्बॉलिक फॉर्मला पुन्हा चेंज केलं मी, सिम्प्लिफाय केलं याला. मध्ये एरो काढण्यासाठी काय करत असतो आपण, एरो काढण्यासाठी पहिल्याचं निगेशन मध्ये ऑर घेतो, दुसरा तसाच. नंतर बाहेरचं जसं मायनस मायनस कॅन्सल होतं ना, तसं बाहेरच्या निगेशनमुळं ऑरचं काय बनणार अँड बनणार आणि बाकीचं निगेशन निघून जातं. ती स्टेटमेंट इथं मॅच करते. 64 बघा आता. द निगेशन ऑफ द स्टेटमेंट 7 is greater than 4
or 6 is less than 7. 7 is greater than 4. The negation of the statement. याचं निगेशन करायचं मुलांना. 7 is greater than दिले and 4 or 6 is less than 7 दिले. तर आता ग्रेटर दॅन लेस दॅन याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो. तर सगळ्यात आधी आपल्याला काय काय प्रोसेस करायची ती आपण या ठिकाणी बघू मुलांना. काय करू आपण पी क्यू ला सेपरेट करू आधी. एकदा दोनदा वाचायचं क्वेश्चन, काय टेन्शन जास्त घ्यायचं नाही. आणि 2-3 वेळेस वाचून पण नसेल आपल्याला काय जमत तर मग स्किप करायचं, टाइमपास नाही करायचं. 4 पर्यंत पी वाली स्टेटमेंट बनली आणि 6 इज लेस दॅन 7 ही आपल्याला क्यू वाली स्टेटमेंट भेटली. म्हणजे याचं सिम्बॉलिक फॉर्म कसं भेटलं, पी और क्यू या टाईप मध्ये. आणि आपल्याला याचं काय करायचंय, निगेशन करायचं. याचं निगेशन कसं येतं, येस मुलांनो, याचं निगेशन कसं येतं सांगा. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. तर आता आपण बघू या ठिकाणी अँड ऑपरेशन कुठं कुठं अँड आहेत. इथं पण ऑप्शन, इथं पण अँड आहे, इथं पण अँड. मग आता आपल्याला पुढे बघायचंय निगेशन ऑफ पी पाहिजे. बाई इथं निगेशन ऑफ पी नाहीये पण याच्यामध्ये आहे. 7 इज नॉट ग्रेटर दॅन 4. पहिल्या पी वाल्या स्टेटमेंटचं निगेशन आणि क्यू वाल्या स्टेटमेंटचं पण निगेशन पाहिजे ना. 6 इज नॉट लेस दॅन 7 झालं, आपला आन्सर याला. का जास्त विचार करायची गरज आहे का नाही. तुम्हाला दिलेल्या स्टेटमेंटला सिम्बॉलिक मध्ये कन्वर्ट करायचं आणि निगेशन काढा म्हणते म्हणून बाहेर एक निगेशन घ्यायचं. निगेशन काढून घेतलं, ह्याला मॅच करणारे स्टेटमेंट बघायचे. चला पुढे जाऊ मुलांना. आता 60 किती झालंय, 4 झालं. चला आता इथंच घेऊ 65. द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट. कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचंय, काय करायचं इथं, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सोपं आहे ना मुलांना. पहिलं पी वाली स्टेटमेंट आली आणि क्यू वाली स्टेटमेंट आहे. याचा सिम्बॉलिक फॉर्म कसं बनला, पी इम्प्लाइज क्यू. याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे क्यू इम्प्लाइज पी, कन्व्हर्स काढला. निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी, इनवर्स सॉरी कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हे झाला दिलेल्या स्टेटमेंटचा कन्व्हर्स आणि हा काय झाला त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मग आता हे बघायचं ऑप्शन कुठं मॅच करते ते. म्हणजे आपल्याला इफ देन तर पाहिजेच, हे सगळ्यात महत्वाचं. इफ देन तर पाहिजेच. आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन आणि नंतर पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन. दुसऱ्या स्टेटमेंटचं आधी निगेशन म्हणजे आय गेट फर्स्ट क्लासचं निगेशन. इफ देन किती ऑप्शन मध्ये, 3 ऑप्शन मध्ये, राईट. आणि इथं पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन. पहिली स्टेटमेंट किती, 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 5. याचं निगेशन पाहिजे इकडे, इथं मॅच करते. बाकीचे 2 ऑप्शन मॅच करतात का नाही. आणि डावीकडे काय पाहिजे तुमचं, क्यूचं निगेशन. क्यू वाले स्टेटमेंट मीन्स इथं बघा, डू नॉट गेट फर्स्ट क्लास, डू नॉट गेट फर्स्ट क्लास. मग दोन्ही स्टेटमेंट कुठं मॅच करतात, निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू, ऑप्शन बी मध्ये मॅच करतात. समजतंय का हे. 66 चा आन्सर सांगा मग, समजत असेल तर करा आता ट्राय 66 ला. बघा जरा मुलांना 66 सांगा मला. येस, 66 चा किती आन्सर येईल सांगा. काय दिलंय, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची. काय काय करताल ते, ट्रूथ व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, पटना इज इन बिहार. पटना ही बिहारची राजधानी. जसं आपली महाराष्ट्राची मुंबई तसं पटना काय. आता हे जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे थोडा. हा काय झाला, ट्रू झाला. आणि 5 + 6 काय झालं रे, 11 असतं ना. 111 असतो का नाही. म्हणजे पहिली स्टेटमेंट ट्रू आहे, मध्ये ऑर आहे, दुसरी स्टेटमेंट फॉल्स आहे. तरी आउटपुट काय भेटायला पाहिजे, ट्रूज भेटायला पाहिजे, राईट. मग 66 चा आन्सर किती येणार आपलं, ट्रू येणार. ऑप्शन ए. समजला.
समजा तुम्हाला आता माहितच ना पटना कुठे, भोसरीमध्ये आपल्या का पिंपरी चिंचवडमध्ये, मग अवघड खेळ आहे. ठीक आहे. पण असंच राहतो क्वेश्चन की जो थोडंफार माहित असेल सगळ्या मुलांना. चला, निगेशन ऑफ द स्टेटमेंट, याचं आपल्याला निगेशन करायचं. हे डबल आलं बघा, मगाच होता असंच क्वेश्चन. आठवतंय का बघा? सेम सेम क्वेश्चन रिपीट आहे. काय करायचं होतं रे? त्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय बनत होता आपला? पी अँड क्यू. आणि याचं निगेशन काय असतं? त्याचं निगेशन असतं पी अँड सिम्बॉलिक फॉर्म मध्ये एरो बनतो, इथे एरो. पी इम्प्लाइज क्यू, इफ देन आहे ना. तर सांगा याचं निगेशन कसं असतं? पी अँड निगेशन ऑफ क्यू. पी अँड म्हणजे आपल्या ह्या 3 स्टेटमेंट सेम होत्या, मध्ये अँड पाहिजे, हे मॅच करते, ऑप्शन सी. पी वाली स्टेटमेंट मध्ये काय आलं पाहिजे? अँड, ऑप्शन सी. तर हे घेतलंय मुलांना, मग सेम क्वेश्चन आहे. चला, हे पण इंटरेस्टिंग आहे. सांगा, तुम्ही फक्त लक्ष द्या आता, लेक्चर स्किप करू नका. आपल्याला दिलंय बघा, ट्रूथ व्हॅल्यू याची काय फॉल्स आहे, तर पी क्यू आर काढा म्हणते. तर काय करायचं? ह्या टाईपचं महत्वाचं क्वेश्चन आहे. आता बघा, एरो आहे ना, एरो. मुलांनो, हा फॉल्स कधी असतं रे? तर पहिला दुसरा कसा आला पाहिजे? फॉल्स आला पाहिजे. आणि पहिला कसा आला पाहिजे? स्टेटमेंट ट्रू आला पाहिजे. तरच कसा असतो आपल्याला रिझल्ट? हा फॉल्स असतो. मग आता हा ट्रू कधी येणार आहे? दोन्ही अँड मध्ये दोन्ही ट्रू असेल तर पी काय घेतला मी? ट्रू घेतला. अँड निगेशन ऑफ आर मध्ये समजतं ना, आर जर फॉल्स असेल तर निगेशन ऑफ आर ट्रू येणार आहे. म्हणजे पी काय भेटला मला? ट्रू भेटला. आर कसा घ्यावा लागेल मला? फॉल्स. कारण फॉल्सचं निगेशन ट्रू होणार आहे, फॉल्सचं निगेशन ट्रू होणार आहे, तरच ह्याचं रिझल्ट काय भेटेल? ट्रू भेटेल. दोन तर भेटले आपल्याला, पी आणि आर. आता इथं हे याचा रिझल्ट फॉल्स आला पाहिजे, राईट? याचा रिझल्ट फॉल्स. आता मला सांगा, निगेशन ऑफ पी किती आलं? फॉल्स आलं. क्यू पण कसा पाहिजे? फॉल्स. तरच काय बनणार? ह्याचा रिझल्ट फॉल्स येणार. तर क्यू ची व्हॅल्यू पण किती आली? फॉल्स आली. मग आपल्याला विचारलंय पी आधी, क्यू नंतर, नंतर आर. त्याप्रमाणे काय ना, टी एफ एफ. टी एफ एफ हा एक ऑप्शन बघा, ऑप्शन ए. फर्स्ट ट्रू येत आहे, क्यू ची व्हॅल्यू फॉल्स आहे, आर ची व्हॅल्यू पण फॉल्स. तर हे आपलं टी एफ एफ आन्सर आलं, राईट? त्याच्यानंतर बघा 69, द स्टेटमेंट पी एन इक्वल टू दिलंय इज अ प्राईम. एकच स्टेटमेंट आहे बरं का, आता काय कंपाऊंड नाही, म्हणजे पी सेपरेट क्यू सेपरेट करायची गरज नाही इथं आपल्याला. ठीक आहे. आता पुढे काय दिलंय आपण याच्यामध्ये? देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? Consider the statement Pn equal to n square minus n plus 3n 37 is a prime. हा प्राईम आहे आपल्याला. प्राईम नंबर तर माहिती आहेत ना, ज्याचे दोनच फॅक्टर असतात. बोथ पी ऑफ 3 and p of 5 आर फॉल्स, बोथ पी ऑफ 3 and p of 5 आर ट्रू. तर आपण पुट करू ना, 3 पुट करू. तर आधी 3 आणि 5 आहे ना, 3 पुट केलं काय बनला? 3 चा स्क्वेअर 3 प्लस 37 म्हणजे 6 बनला. 6 म्हणजे हा 43 बनला. तर 43 प्राईम आहे ना, पण इथं फॉल्स दिलंय. बोथ, पण सेकंड मध्ये दिलंय ना ट्रू. आता 5 पण पुट करू ना, आपण फक्त 3 पुट केलाय. 5 पुट करू. 5 पुट केल्यावर 25 झाला, मायनस पाय प्लस 37, मग दोन्ही सबट्रॅक्शन 20, 57 बनलं. 57. मग आता 57 ला बघा बरं, 90 न डिवाइड होतं ना, म्हणजे 5 हा प्राईम नंबर नाही मुलांना. जर 5 पुट केलं तर प्राईम नंबर येत नाही. मग इथं काय बनणार तुमचं? एफ ऑफ 5 इज फॉल्स बट पी ऑफ 3 इज ट्रू येणार, हे आन्सर येणार. कारण 3 पुट केला तर हा प्राईम नंबर बनेल, ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येईल. 5 पुट केला तर हा प्राईम नंबर बनत नाही, हा कंपोजिट नंबर बनतो. कारण 57 ला 19 न डिवाइड करू शकता. 19 इंटू 3 किती येतं? 57. तो ऑप्शन कुठलं येतं? डी येतं. चला पुढे जाऊ. किती झालं तर हा 70 मध्ये बघा बरं, निगेशन ऑफ द स्टेटमेंट इफ इज अ कॉम्प्लेक्स नंबर देन. आता याचं निगेशन कसं करायचं?
पहिलं सिम्बॉलिकली करू ह्याला, पी इम्प्लाइज क्यू, ह्याचं आपल्याला निगेशन काढायचं. राईट. आता मुलं काय करतात, इथं डोकं जात त्यांचं, ऑरचं वगैरे हे करतो वगैरे, काय गरज नाही. पहिलं आधी इफ देनला सॉल्व्ह करा. इफ देनला त्याचं सिम्बॉलिक फॉर्म बनला, त्याचं निगेशन करायचं. कसं निगेशन असतं, पी अँड निगेशन ऑफ क्यू. मग आता पी वाली स्टेटमेंट तशी झाली पाहिजे, फॉर ऑल एक्स इज अ कॉम्प्लेक्स नंबर, हे आपलं सेमच आलं पाहिजे. आणि मध्ये अँड आला पाहिजे, मध्ये अँड. चेंज कुठं करायचं, इथं एक्स इज ग्रेटर दॅन 0 जागेवर काय घ्यायचं, एक्स इज एक्स स्क्वेअर, इथं लेस दॅन होतं ना, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0चं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 बनेल, किंवा एक्स स्क्वेअर इज नॉट ग्रेटर दॅन 0, हे दोन्हीपैकी एक ऑप्शन आलं पाहिजे असं. ठीक आहे, कुठला ऑप्शन मॅच करतो 7-0 ला, आहे ते. बा पहिली स्टेटमेंट सेम पाहिजे मला, पहिली स्टेटमेंट सेम असणारे 2 ऑप्शन आहेत. राईट. आणि दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये कसं पाहिजे, ग्रेटर दॅन वाला. ठीक आहे, झालं. आणि मध्ये अँड, जसं मी सांगितलं ना, याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येतोय, पी इम्प्लाइज क्यू, याचं आपल्याला निगेशन करायचं. तर ते निगेशन कसं असतं, पी अँड निगेशन ऑफ क्यू, अशा टाईपमध्ये. राईट. मग त्याप्रमाणे पी सेम ठेवला मी, फॉर ऑल एक्स इज अ कॉम्प्लेक्स नंबर, मध्ये अँड घेतला, आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0चं निगेशन काय असतं, एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. झाला आन्सर. चला 71, द स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिजन्सी. व्हेरी IMP क्वेश्चन. PIP, याला VIP करायचा, PIP 100%. असा क्वेश्चन आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. 95% मुलं टाइमपास करतात त्याच्यात, टाइमपास. तर त्यासाठी तुमचा टाइमपास होऊ नये म्हणून लक्ष द्या, काय प्रोसेस करायची. ठीक आहे. तर मुलांनो, अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये काय लॉजिक लावायचं ती आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत. आवाज वगैरे सगळं क्लिअर आहे ना मुलांनो? यस, एकदा अनम्यूट करून सांगा. येतोय आवाज? कारण मला कुणाचा आवाज नाही आलेला. यस, अनम्यूट करून सांगा कोणतरी. चार्ट सेक्शन मध्ये मेसेज नका टाकू, चार्ट सेक्शन इथं ओपन होत नाही, त्याला डबल पाठीमागे जावं लागतं. हा, व्हेरी गुड. मुलांनो, काय प्रोसेस करायची बघा. अशा टाईपचं क्वेश्चन असेल ना, पहिलं बघायचं पी क्यू आर आहे का फक्त पी क्यू आहे, का पी क्यू आर एस आहे. तर क्वेश्चन आपला फक्त याच्यासाठीच दिला जातो, जेईचं असतं तर पी क्यू आर किंवा पी क्यू आर एस दिला असतं तुम्हाला. सीईटी मध्ये 2 स्टेटमेंट मध्ये किंवा पी क्यू मध्येच तो क्वेश्चन बनवला जातो. आता करायचं काय बघा, करायचं आधी सगळीकडे पी ची व्हॅल्यू काय घ्यायची, ट्रू घ्यायची. क्यू ची व्हॅल्यू पण काय घ्यायची, ट्रू घ्यायची. लक्षात येत आहे का? पी ची व्हॅल्यू 2 ऑप्शन आहेत. एक तर पहिलं ऑप्शन आहे ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल काढून तुम्ही याचा आन्सर 100% करेक्ट काढू शकता. लय टाइमपास होत त्याच्यामध्ये. म्हणलं 95% मुलं करतात, तसं आपल्याला नाही करायचं. टाइमपास नाही करायचा. हा क्वेश्चन आपला 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे. चला, काय करणार मी सगळ्यांना, पी ची व्हॅल्यू ट्रू, क्यू ची व्हॅल्यू पण ट्रू घेणार. मला सांगा रे, दोन्ही ट्रू असेल तर रिझल्ट कसा असतो रे, एरो मध्ये ट्रूच असतो ना. हा रिझल्ट ट्रू झाला, पी पण ट्रू आहे माझा, इथं पुन्हा एरो आहे, म्हणजे हा पूर्ण काय बनला माझा, ट्रू बनला. इथं बघा, ऑर मध्ये दोन्ही ट्रू येतं, हे रिझल्ट ट्रू आला, आणि पहिला पण ट्रू आहे, तर ह्याचा पण रिझल्ट ट्रू आला. रिझल्ट कसा आला रे, पहिला ट्रू दुसरा ट्रू, रिझल्ट काय भेटणार, ट्रू भेटणार. तर क्लिअर आहे. दोन्ही जर ट्रू घेतले तर मला आन्सर काय भेटते, ट्रू भेटते. आता मी दोन्ही फॉल्स घेऊन बघणार. लगेच खुश व्हायचं नाही की बाबा ट्रू आलं, टोटोलॉजी सिलेक्ट करतो. 4 कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी चेक करायच्यात मुलांना. पहिली केली, दोन्ही ट्रू असताना रिझल्ट काय भेटतो, मला ट्रू भेटतो. आता मला दोन्ही फॉल्स घ्यायचे, दोन्ही काय घ्यायचे, फॉल्स घ्यायचे. विचार करा बरं, पहिला जर फॉल्स असेल, दुसरं काही पण असू द्या ना सिंगल एरो मध्ये, तर रिझल्ट ट्रू असतो. पहिला जर फॉल्स असेल तर दोन्ही काही पण असू द्या ना. हे आठवतंय का तुम्हाला, पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स तरच रिझल्ट फॉल्स असतो. सिंगल एरो मध्ये पहिला जर फॉल्स असेल तर दुसरं बघायची पण गरज नाही आपल्याला. आठवतंय का तुम्हाला, हे सिंगल एरो कधी ट्रू असतो, पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स. बट आपण काय केलंय, पी क्यू आता काय घेतला, फॉल्स घेतला. मग त्याचा मिनिंग काय, पहिला जर फॉल्स येत असेल, इथं जर पहिला फॉल्स बनत असेल आणि इथं एरो असेल तर पुढे काय पण असू द्या ना, याचा
ह्या स्क्वेअर ब्रॅकेटचा आन्सर ट्रू येणार. इथं पण पहिला फॉल्स असेल, पुढं काही पण असू द्या, ह्या स्क्वेअर ब्रॅकेटचा आन्सर काय ना ट्रू येणार. पहिला ट्रू, दुसरा ट्रू, मध्ये सिंगल एरो आहे, तर याच्यासाठी पण काय बनला, हा ट्रू बनला. राईट. दुसरी कंडिशन समजली की आपण दोन्हीला काय घेतलं, फॉल्स घेतलं आणि चेक केलं, आन्सर किती आला याचं पण ट्रू येतात. तिसरी कंडिशन घ्यायची, पहिला घ्यायचा ट्रू आणि दुसरा घ्यायचा फॉल्स. बघा रे, आणि असं नाही की दोन कंडिशन करेक्ट आल्या की लगेच मी टॉटॉलॉजी लिहितो, बिलकुल डोक्यात विचार आणायचा नाही. आता पी ट्रू घेतोय आणि क्यू फॉल्स घेतोय मी. बघा रे, आता आता कसं काढायचं, पी ट्रू घेतोय, पी ट्रू झाला माझा, आणि क्यू कसा आहे माझा, फॉल्स आहे. बा क्यू कसा इथं फॉल्स आहे. बा हा फॉल्स घेतला, हा ट्रू आहे. पहिला फॉल्स दुसरा ट्रू असेल तर रिझल्ट काय येतो, ट्रू येतो ना. मग इथं पहिला पण ट्रू झाला आणि ह्याचा रिझल्ट पण ट्रू झाला. सिंगल एरो मध्ये हा पूर्णच ट्रू झाला. इथं बघा पी ट्रू झाला, इथं ऑर आहे. एक जरी ट्रू असेल तर रिझल्ट कसा असतो आपला, ट्रू असतो. ट्रू इम्प्लाइज ट्रू, हा पण ट्रू झाला. पुन्हा ह्या दोघांच्या मध्ये सिंगल एरो आहे, याचा रिझल्ट पण कसा आला, ट्रू आला. म्हणजे ह्या कंडिशनसाठी पण हा कसा बनला, ट्रू बनला मुलांना. आता लास्ट कंडिशन घ्यायची, पहिला फॉल्स दुसरा ट्रू, पहिला फॉल्स दुसरा ट्रू. आता हे कॉम्बिनेशन मी लिहितोय, तुम्ही रफ पेजेसवर लिहू शकता किंवा ओरली ह्याला कॅल्क्युलेट पण करू शकता. पहिला फॉल्स दुसरा ट्रू, पी फॉल्स आहे म्हणल्यावर पहिला जर फॉल्स असेल बाकी बघायची गरज नाही, हा ट्रू झाला. आता इथं पण पी पहिला फॉल्स असेल तर एरो मध्ये बाकी बघायची गरज नाही, हा पण ट्रू झाला. आणि दोन्ही ट्रू मध्ये जर एरो असेल तर रिझल्ट कसा येणार तुमचा, ट्रू येणार. म्हणजे तिन्ही कंडिशनला हा काय भेटला आपल्याला, ट्रू भेटला. समजा एखादा फॉल्स भेटला असतं तर मग काय म्हटलं असतं आपण, कॉन्टिजन्सी आला असतं. आपलं आन्सर कसं आलं असतं, कॉन्टिजन्सी. समजा सगळे फॉल्स भेटले असते तर आन्सर किती आलं असतं, कॉन्ट्राडिक्शन. बट सगळीकडे काय भेटतंय आपल्याला, ट्रू भेटतोय, म्हणून याचा आन्सर काय घ्यायचं मुलांना, टॉटॉलॉजी. काय घ्यायचं, टॉटॉलॉजी. समजलंय हे. एकदा टी घ्यायचं सगळीकडे, सॉल्व्ह करायचं, सगळ्यासाठी ट्रू चालतं आपला. पुन्हा एफ एफ घेऊन सॉल्व्ह केलं, पी क्यू ची व्हॅल्यू तरी ट्रू आला, टी एफ ला ट्रू आलं आणि एफ टी ला पण ट्रू. याचा आन्सर काय येणार तुमचं सगळ्याचं, टॉटॉलॉजी येणार. ऑप्शन बी. क्लिअर आहे. व्हेरी आय एम पी क्वेश्चन्स. इथं मुलं ट्रूथ टेबल काढत बसतात, एवढे मोठे ट्रूथ टेबल काढण्यात खूप टाइम जातो. याची चांगली प्रॅक्टिस केली ना तुम्ही, आणि याच पीवाय क्यू मध्ये एक 7-8 क्वेश्चन भेटतील तुम्हाला या टाईपचे. ठीक आहे, तर बस काय टेन्शन राहणार. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट स्टेटमेंट, विच ऑफ द फॉलोइंग इज ए करेक्ट स्टेटमेंट. चला याला पण विचार करा. आता बघा बरं या ठिकाणी काय काय प्रोसेस केली. या ठिकाणी 72 मध्ये आपल्याला एक एक ऑप्शन चेक करावं लागेल मुलांना. तर पहिल्या ऑप्शन पासून चालू करू आपण. चला पहिला, आता इकडे एरो नाहीये, इकडे एरो काढून टाकू. तर बाहेर निगेशन असंच आहे, मधला एरो काढायचा असेल तर पहिल्याचं निगेशन और दुसरा ऍज इट इज. पुन्हा बाहेरच्या निगेशन मल्टिप्लाय केलं तिथं पी बनला, अँड बनला, निगेशन निगेशन कॅन्सल, क्यू झालं. झालं ना. S1 तर तुमचं कसं आहे, करेक्ट आहे. S1 वाली स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरी काढायची गरज आहे का आपल्याला, बघा 72. S1 करेक्ट आहे ना आपलं, काय प्रॉब्लेम नाही. मग S1च आन्सर आहे. दुसऱ्याला पण असंच कॅल्क्युलेट करा. हे टॉटॉलॉजी आहे का बघायचं. टॉटॉलॉजी असण्यासाठी काय करायचं, मग सगळे टी पुट करा. हा ट्रू झाला, हे दोन्ही फॉल्स मुळे फॉल्स बनलं. ठीक आहे, मग एक ट्रू एक फॉल्स, रिझल्ट फॉल्स येत आहे, तर हे मॅच करत नाही. हे कॉन्ट्राडिक्शन मध्ये सगळे ट्रू टी टी घ्या, सगळे टी टी घ्या याच्यामध्ये. पहिला ट्रू आहे, हा ट्रू, निगेशन ऑफ क्यू कसं झालं, फॉल्स झाला. पहिला ट्रू दुसरा फॉल्स असल्यावर काय बनतं, फॉल्स. मग इथं बघा पहिला ट्रू अँड दुसरा फॉल्स, तर रिझल्ट काय, तो फॉल्स. म्हणजे आपल्याला पहिल्या स्टेटमेंटसाठी फॉल्स भेटला आपल्याला. बरोबर. ह्याच्यामध्ये पहिला ट्रू दुसरा ट्रू असेल तर फॉल्स भेटलं. पुढे काय करणार, दोन्ही फॉल्स घेणार. हा फॉल्स म्हणले, अँड म्हणले, हा पूर्णच फॉल्स झाला. आणि एरो काय आहे तुमचा, हा पण फॉल्स आहे. पण आपल्याला माहित आहे पहिला फॉल्स एरो असेल, दुसरा जरी फॉल्स असेल, याचा रिझल्ट काय असतो, याचा रिझल्ट ट्रू असतो, की जे हे मॅच करत नाही. तर सगळ्या कंडिशनसाठी कॉन्ट्रडिक्शनच आलं पाहिजे, फॉल्सच. तसंच तुम्हाला याला पण कॅल्क्युलेट करायचं. पी पी एकदा पी क्यू ट्रू घ्यायचा एकदा, ठीक आहे, एकदा फॉल्स घ्यायचा या टाईपमध्ये. पण आपल्याला पहिल्याच केसमध्ये आन्सर भेटलाय, तरी आपण खालचं ट्राय केलंय. 2022चे क्वेश्चन चालू आहे आता.
स्टेटमेंट S1 इज करेक्ट, हे आन्सर येणार त्याचे. S2 करेक्ट नाहीच मुलांना, टॉटॉलॉजी येतच नाही त्याच्यामुळे ते घ्यायचं नाही. 73 बघा आता. 73 P दिलाय, Q दिलाय, R दिलाय. 25 इज अँड ऑड प्राईम नंबर दिलाय. 14 इज ए कॉम्प्लेक्स नंबर आणि 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ ट्रू. तर पहिलं आधी बघावं लागेल 25 ऑड नंबर आहे का, असं बघायचं आधी. 25 ऑड नंबर आहे का, इज ऑड प्राईम म्हटलं तर पहिलं प्राईम नंबर आहे का रे, हा नाहीये. 25 ला 5 न डिवाइड होतं ना, मग याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आली. 14 इज अ कंपोजिट नंबर, येस. 14 चे 3 किंवा 3 पेक्षा जास्त फॅक्टर पडतात, हा कंपोजिट आहे. 7 न डिवाइड होत त्याला 14 होतं, 1 न पण होतं. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, हे पण ट्रू आहे. तर आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ ट्रू, कुठली स्टेटमेंट ट्रू आहे ते काढायचं मुलांना. बघा बरं मुलांना या ठिकाणी मला सांगा, पी फॉल्स आहे. आता Q आणि R कसं आहे, ट्रू. मग हा भेटला ट्रू. ट्रूचं निगेशन काय झालं बाहेरच्या निगेशन मुळे, फॉल्स. आणि ऑर पी पण कसं आहे, फॉल्स आहे. मग पहिलं तर फॉल्स आन्सर यायला पाहिजे, पण आपल्याला कसं पाहिजे, ट्रू स्टेटमेंट पाहिजे. म्हणजे पहिला आन्सर तर नाही. दुसऱ्या केसमध्ये बघ, निगेशन ऑफ पी म्हणजे ट्रू आला. Q अँड R कसं आहे, ट्रू. तर ट्रू ऑर ट्रू, रिझल्ट ट्रू येते, हे आन्सर असणार त्याचं. कारण Q अँड R कसं आहे तुमचं, ट्रू आहे. अँड मध्ये दोन्हीचा ट्रू असेल तर ट्रू येतं. निगेशन ऑफ पी चा पण काय बनतो, ट्रू. अजून बघा, पी अँड क्यू, एक ट्रू एक फॉल्स आहे, पी फॉल्स आहे आणि हा ट्रू. रिझल्ट कसा आला, फॉल्स. फॉल्स अँड पुन्हा ट्रू जरी असेल तर रिझल्ट काय, तो फॉल्स येतो. तर सी पण नाही. डी मध्ये बघा, पी ऑर क्यू, हा ट्रू बनला अँड फॉल्स, तर रिझल्ट काय, तो फॉल्स येतो. तर एकच भेटेल तुम्हाला, बी वाला. 74 मुलांना, 74 करा विचार. 74 चा विचार करा. काय दिलंय, इफ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर देन ऑल ऑफ साइड्स आर इक्वल. क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर असेल तर ऑल साइड सेम असतात. ठीक आहे. दुसरी स्टेटमेंट आहे, ऑल द साइड ऑफ क्वाड्रिलॅटरल्स ABCD आर इक्वल देन ABCD इज अ स्क्वेअर. हे पण आता बघा काय करायचं 74 मध्ये. याच्यामध्ये मुलांना आता आपल्याला काय प्रोसेस करायची बघा. ठीक आहे. symbolic form. If quadrilateral ABCD is a square, then all sides are equal. म्हणजे हा बनला P implies Q. आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी, याचा कन्वर्स काढू. कन्वर्स किती येते, Q implies P. Q implies P म्हणजे आधी कोण येणार, ऑल साइड्स आर इक्वल वाला पार्ट बघा ना. ऑल साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटर्स ABCD आर इक्वल आणि देन काय येत आहे, कुठला तुमचा स्क्वेअर वाला. म्हणजे हे काय केलं रे मुलांना, ही दुसरी स्टेटमेंट आहे. हा S1 आहे, हा S2, हे लक्षात घ्या. मग मला सांगा, S1 चं काय चेंज केलं, हे भेटलं आपल्याला. S1 चा कन्वर्स घेतला ना, P इम्प्लाइज Q चा Q इम्प्लाइज P कसं बनतं, कन्वर्स. मग बघायचं, सेकंड स्टेटमेंट इज अ कन्वर्स ऑफ फर्स्ट स्टेटमेंट किंवा फर्स्ट स्टेटमेंट इज अ कन्वर्स ऑफ सेकंड स्टेटमेंट. सगळीकडे सेकंड स्टेटमेंट पासून चालू केलं. सेकंड स्टेटमेंट इज अ कन्वर्स ऑफ फर्स्ट स्टेटमेंट. इथं निगेशन दिलंय, इनवर्स दिलंय, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे का नाही. तर कसं आहे, हे फक्त P इम्प्लाइज Q चा Q इम्प्लाइज P केलाय, स्टेटमेंट अल्टर केलं. तर 75 मी म्हटलं ना तुम्हाला, टाइमपास रीड करण्यात पोरांचं टाइम गेला पाहिजे, हे डोकं लावले त्यांनी इझी सेक्शन मध्ये. त्याच्यामुळे असे क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केले, तर कॉन्फिडन्स येतो की हे तर येतंय आपल्याला. टाइम जरी 2 मिनिटं गेली तरी काय टेन्शन नाही. निगेशन ऑफ द स्टेटमेंट, द पेमेंट विल मेड इफ अँड ओनली इफ वर्क इज फिनिश इन टाइम. आता याच्यामध्ये बघा, इफ अँड ओनली इफ म्हणजे आपलं सिम्बॉलिक फॉर्म आला, P डबल इम्प्लाइज Q. आता याचं काय दिलंय, निगेशन विचारलंय. आता ह्याचं डायरेक्ट मी सांगितलं होतं तुम्हाला, P डबल एरो Q चं निगेशन कसं असतं, या टाईप मध्ये. P अँड निगेशन ऑफ Q मध्ये घ्यायचं, ऑर Q अँड निगेशन ऑफ P. आता आपल्याला ही स्टेटमेंट सापडायची, फक्त ही स्टेटमेंट काय करायची, सापडायची.
आता मध्ये तर काय येणार आहे, ऑर येणार आहे. असं स्प्लिट करायचं थोडं. मग मध्ये ऑर येणारे किती स्टेटमेंट आहेत बघायचे आपल्याला. इथं पण ऑर येत आहे, इथं पण ऑर येतं, म्हणजे ऑप्शन बी आणि डी पैकी असणार आहे. त्याच्यानंतर बघायचं पी अँड निगेशन ऑफ क्यू कुठे आहे. पी अँड निगेशन ऑफ क्यू, द वर्क इज फिनिश इन टाइम अँड द पेमेंट इज नॉट मेड, आहे नाही तर पी अँड निगेशन ऑफ क्यू, राईट. बघा नाही तर पी होता, द वर्क विल बी मेड किंवा फिनिश, द वर्क इज फिनिश इन टाइम अँड, हा इथली स्टेटमेंट दिली त्यांनी आधी, अँड निगेशन ऑफ पी, पेमेंट इज मेड, या टाईपमध्ये. म्हणजे पहिली ही स्टेटमेंट भेटली, मध्ये ऑर आला. आता ही स्टेटमेंट आहे का बघायचं. आधी कोण पाहिजे, आता पेमेंट पाहिजे, द पेमेंट इज मेड आहे. अँड निगेशन कोण पाहिजे आता, वर्क फिनिश वाला, द वर्क इज फिनिश इन टाइम. तर ही तर निगेशन नाहीये मुलांना, त्याच्यामुळे याच्यामध्ये बघण्यात काय अर्थ नाहीये. कारण आपल्याला हे दोन गोष्टी मॅच झाल्या, ही गोष्ट मॅच झाली आणि इथपर्यंतची मॅच झाली, पण ही मॅच झालेली नाहीये तिथे. ठीक आहे, तर आपण काय करू आता, ऑप्शन बी मध्ये बघू. ऑप्शन बी मध्ये पहिलं बघा, पहिलं पेमेंट आणि दुसरं वर्क फिनिश पाहिजे. मग आता या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये बघा, वर्क फिनिश इन टाइम म्हणजे क्यू भेटला, मध्ये अँड आलं, द पेमेंट इज नॉट मेड, पी मध्ये काय असतो, पेमेंट असतो, तो निगेशन झाला. मध्ये ऑर आलं, नंतर आता आधी पेमेंट नंतर वर्क, पेमेंट इज मेड आहे इथे, आणि आता जो फिनिश आहे वर्क फिनिश त्याला निगेशन पाहिजे. ऑप्शन बी येणार या ठिकाणी. ऑप्शन काय येणार आहे, बी येणार. नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही जास्त सॉल्व्ह केले का मुलांना, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुमचा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पहिलं सिम्बॉलिकली चेंज करायचं आणि नंतर मग सापडायचं आपलं ऑप्शन कुठलं आहे. पहिले दोन ऑप्शन तर भेटले, बी आणि डी. नंतर आता डी मध्ये बघत गेलो तर आपण, तर आपल्याला काय भेटलं मुलांना, या ठिकाणी इथपर्यंत सेक्शन भेटला होता, पण हे लास्ट वाला निगेशन नव्हतं म्हणून हे ऑप्शन मॅच झालं नाही. मग इथं असं नाही डोक्यात आणायचं की यार प्रिंट मिस्टेक असेल त्यांची, ऑप्शन डी सिलेक्ट करतो. ऑप्शन बी ला पण ट्राय करा ना. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, टाइम पुरतो मुलांना. किती 50 क्वेश्चन आहेत ना, 40 क्वेश्चन जरी करेक्ट केले तरी काय प्रॉब्लेम नाही. लक्षात आलं का. 60-70चा स्कोर जरी आला ना तुमचा मॅथ मध्ये, खूप चांगले मार्क असतात हे फक्त तुमचाच प्रॉब्लेम नाहीये, सगळ्या मुलांना पण टेस्ट द्यायची ना. त्यासाठी थोडं टायमिंगचं डोक्यात नका अनुभव याच्यापेक्षा, कारण हे थेरॉटिकल आहे पण इथं मार्क भेटतात. चला पुढे जाऊत आपण. फॉर 3 सिंपल स्टेटमेंट पी क्यू आर इज लॉजिकल इक्वेलन्स टू. आता हे कुणाला लॉजिकल इक्वेलन्स आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचंय, हे पण महत्वाचं आहे मुलांना. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये काय ऑप्शन आहेत आपल्याकडे, ट्रूथ टेबल एक ऑप्शन आहे, दुसरं काय ऑप्शन आहे, आपल्याला लॉज वगैरे या ठिकाणी यूज करावं लागतील. ठीक आहे, कसं करायचं ते बघू आपण. पहिलं बघा मुलांना, या ठिकाणी काय केलं आपण आता या केसमध्ये, बघ आपण काय करू तेच अप्लाय करू. मग आता शॉर्टकट पी क्यू, आता आर पण आहे ना याच्यामध्ये, 3-3 आहेत मुलांना. लॉजिकल इक्वेलन्स जर घ्यायला गेलो तर आपण या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे, काय बनणार, निगेशन ऑफ पी. पण पी ॲरो क्यू और आर आहे, तर ह्याचं आपल्याला जर ॲरो काढायचं असेल तर निगेशन ऑफ पी और क्यू और आर बनला, निगेशन ऑफ पी और क्यू और आर बनला आपली. ठीक आहे, बट असं ऑप्शन आपल्याला कुठं दिसतंय का, असं ऑप्शन कुठं दिसतंय का आपल्याला या ठिकाणी, नाही दिसत. मग आता काय करू आपण या ठिकाणी, पुढं बघू आपण अजून चेंज काय करता येते का याच्यामध्ये. पी इम्प्लाइज क्यू और पी इम्प्लाइज आर. एकच मिनिट चालूच राहू द्या, आपण ते शॉर्टकट बघू. याच्यामध्ये नाही दिलेलं, पण लक्षात ठेवा
जर P इम्प्लाइज Q और R असेल याचं लॉजिकल इक्विव्हॅलन्स असतं ते डायरेक्ट वाला बरं का. कसं घ्यायचं, P कडून Q कडे एरो, मध्ये और P कडून R कडे एरो, P कडून R कडे एरो, अशा टाईप मध्ये. ठीक आहे, तर हे ऑप्शन आपल्याला आहे का बघायचे. राईट. आता बघा, एक ट्राय करायचं असेल तर बघू आपण. पी क्यू ट्रू घेतला, हा ट्रू घेतला, हा पण ट्रू घेतला आणि हा पण ट्रू घेतला. राईट. इथं पण हा ट्रू घेतला, हा ट्रू घेतला, हा ट्रू घेतला आणि हा पण ट्रू घेतला. आता बघा रे, याचं काय भेटलं, ऑर मध्ये ट्रू आला, हा पण ट्रू आहे, याचा फायनल रिझल्ट काय भेटला, ट्रू भेटला. इथं एरो मध्ये ट्रू आला, ऑर ट्रू आला, याचा पण फायनल रिझल्ट काय आला, ट्रू आला. ठीक आहे, तर हे कुठलं आहे, आता पुन्हा एफ एफ घेऊन बघा. हा फॉल्स घेतला, हा फॉल्स आहे, हा पण फॉल्स आहे. या केसमध्ये बघा, हा फॉल्स, हा फॉल्स, और फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, या टाईपमध्ये. मग आता काय प्रोसेस करायची बघा, खालचं इरेज करतो मी. बघा रे मुलं, आता फॉल्स जर असेल ना, ऑर मध्ये फॉल्स बनला, पहिला फॉल्स आहे, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स ट्रू बनतं, पहिल्याचा आन्सर ट्रू आला. ठीक आहे, दुसऱ्या केसमध्ये फॉल्स इम्प्लाइज फॉल्स ट्रू आलं, याचं पण ट्रू आलं, याचा पण रिझल्ट काय आला, ट्रू आला. म्हणजे कुठल्याही तुम्ही कॉम्बिनेशन साठी याचा आन्सर कसं येणार, तुमचं ट्रू येणार आहे. आन्सर काय आलं आपलं, पी इम्प्लाइज क्यू और आरचं, पी इम्प्लाइज क्यू और पी इम्प्लाइज आर. करेक्ट आहे इथपर्यंत. बघा कुठला क्वेश्चन चालू होता आपला. ठीक आहे, पी इम्प्लाइज ऑर, अँड पण आहे बरं का, इथं कन्फ्युज नका करू तुम्ही. ऑर वाला आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन मीन्स सगळं फॉल्स पाहिजे. मग ह्याला तुम्हाला परत एकाला चेक करावं लागेल बरं का. सगळे पी क्यू ट्रू घ्यायचा, पी क्यू फॉल्स घ्यायचा, ट्रू फॉल्स, ह्याची प्रॅक्टिस करा तुम्ही. मग बघा सगळ्याचं फॉल्स फॉल्स कुठलं मॅच करता येईल. कारण तुम्ही सगळे ट्रू वापरले तर पहिला फॉल्स भेटेल, दुसरे पण वापरलं दुसरं ट्रू भेटलं, मग असे ऑप्शन स्किप करायचे, पुढे नाही सॉल्व्ह करायचं. आपल्याला समजतं ना, फॉल्स पण भेटतोय, ट्रू पण भेटतोय, कॉन्ट्रडिक्शन नसतो. समजा हे दोन्ही फॉल्स भेटलं तर हे ट्राय करायचं, हे पण फॉल्स भेटलं तर मग त्यासाठीच एफ टी ट्राय करायचं. सगळे फॉल्स भेटले तर मग कॉन्ट्रडिक्शन. मग हे ओरली ट्राय करायचं असं थोडं, म्हणजे प्रॅक्टिस करत यायची पुढे. पी क्यू आर बी द थ्री स्टेटमेंट देन इट्स. आता हे पण विचारलंय, इक्वॅलेंट टू आहे का कॉन्ट्रडिक्शन आहे, कॉन्टिजन्सी सेम. पी क्यू आर सगळं ट्रू घ्या, पी क्यू आर एकदा फॉल्स घ्या, पुन्हा काय करा, पी ट्रू, कसं कॉम्बिनेशन घ्यायचं, तिन्ही ट्रू तिन्ही फॉल्स, पुन्हा पहिले दोन ट्रू तिसरा फॉल्स. बघा तिन्हीचं जर मॅच झालं तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल लगेच. ठीक आहे, पुढचं काढायची पण गरज नाही. तिन्ही मध्ये ट्रू आला किंवा अजून एक कॉम्बिनेशन घ्यायचं असेल, टी एफ टी घ्या या टाईप मध्ये. मग तिन्हीला समजा टी टीच भेटतंय, मग हे टोटॉलॉजी येणार, सगळं एफ एफ भेटत असेल कॉन्ट्रडिक्शन, आणि मिक्स भेटलं तर मग कॉन्टिजन्सी. असं करायचं. पण ट्रूथ टेबल काढत बसू नका, ट्रूथ टेबलनं थोडं प्रॉब्लेम होणार. मग इथं पण सेम आहे, लॉजिकल इक्वलन्स, याला सिम्प्लिफाय केलं कुठलं मॅच करते. ठीक आहे, हे थोडे बघा ट्राय करून. हे मोस्टली कशाने दिलेले क्वेश्चन तुम्हाला, ट्रूथ टेबल न दिलेत. पण आपल्याला ट्रूथ टेबल वापरू नका तुम्ही, आपलं लॉजिक यूज करा. टी 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 पुट करणे, एफ 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 पुट करायचं, पुन्हा पहिलं दोन टी तिसरा एफ, पुन्हा वाटलं तर टी एफ एफ, असं रॅन्डम यूज करा. एफ एफ टी असं कॉम्बिनेशन घेऊन एक दोन तीन चेक केलं की आन्सर भेटून जात तुम्हाला, पुढचं पण करायची गरज नाही. क्लिअर आहे मुलांनो. 23चे पण बघितले आपण, 24चे बाकी ग्रुपला टाकतो मी तसं ते. आता थोडं अनम्यूट करून डिस्कस करू आपण थोडं एक्झामचं. अटेंडन्स पण घेतलेलं नाही मी, अटेंडन्स घेतो मी आता. ठीक आहे.
केमिस्ट्रीचं कुठलं चालू रे? केमिस्ट्री फिजिक्सचं मुलांना अनम्यूट करून सिलेबस सांगा कुठपर्यंत आलाय. येस करा, कोणीतरी सांगा जा रे पटपटा. अनम्यूट करून सांगा सिलेबस कुठपर्यंत आलाय. येस. 11चा पोर्शन झालाय का त्यांचा सगळा? फिजिक्स केमिस्ट्री. आशिष असतो का लेक्चरला तू? का वन शॉट लेक्चर बघत बसतो पीडब्ल्यू वाल्यांचे? कुठला सिलेबस कुठला चालू आहे आता? केमिस्ट्री फिजिक्स कशाचा? पुरीचा? अच्छा, PYQ मधले का? हा, म्हणजे ते सिक्वेन्स वाईज घेतात सर का कसे घेतात? कुठले? बरं. 11चं संपलं का? 11चं? अच्छा अच्छा. ओके. नीरजा इकडे. SR रोड. काय कुठपर्यंत सिलेबस अपडेशन? केमिस्ट्री फिजिक्स. अच्छा अच्छा. साक्षी, तू जर अभ्यास करा त्या ब्रांच मध्ये, रिझल्ट येईल तुमचा चांगला. थोडे PYQ सॉल्व्ह करत राहा कंटिन्यू. साक्षी, नीरजा, अजून कोण कोण मुलींमध्ये असते? अवनी एक आहे. ऋतू येते का नाही? ठीक आहे ठीक आहे. चालतंय, करा लेक्चर अटेम्प्ट करा. उद्या PYQच घेऊत आपण. वाटलं तर मग 22, 23, 24 असे करू. 21 पेक्षा 22, 23, 24. तर अजून काही डाऊट आहे का आजच्या सेक्शन मध्ये? आणि ते टेस्ट अपलोड केलेली ती पण द्या तुम्ही. तुमचं आता बघा, अभ्यासाचा नका विचार करू तुम्ही. तुमचा 20% झालाय, 40%, 60%, कुणाचा 90%, याचा विचार नका करू. तुम्ही टेस्ट देत राहा. मी म्हणलं ना, तुम्हाला किती मार्क पडू द्या, निगेटिव्ह मार्किंग आहे का आपल्याकडे? नाही. काहीतरी पॉझिटिव्हच पडतील ना. 20 पडतील, 30 पडतील. 100 मार्कचा मॅथचा पेपर आहे तुमचा, त्याच्यापैकी 30-40 पडतील, 50 पडतील, 60 पडतील. पण त्याला घाबरू नका. पण तुम्ही ते 1.5 तास काय करणार आहे? पूर्ण सिलेबसचा विचार करणार आहे. त्याच्यामुळं ठरवा तुम्ही आणि टेस्ट द्या. आणि तिन्ही टेस्ट ठेवल्यात मी. फिजिक्ससाठी 55 मिनिट्स ठेवलेत, जे की तुम्हाला 45 मिनिट्सच असतात फायनलला. कारण PC मिळून 90 मिनिटं असतात, हे लक्षात ठेवा. फिजिक्स केमिस्ट्री तर तो ऑनलाईन असल्यामुळे बघायला टाइम लागतो. त्यामुळे मी 10 मिनिटं एक्सटेन्शन ठेवलेलं आहे. केमिस्ट्रीला 50 मिनिटच ठेवलेत. त्या टेस्ट पण तुम्ही दिल्यात बा. तुम्ही एक 10-15 मुलांना टेस्ट दिल्यात, पुढची टेस्ट अपलोड करायला मला पण इंटरेस्ट राहतो. बाकीकडे मुलं डेली टेस्ट देतात. हा जो पेपर अपलोड केलेला ना, ते दुसऱ्या क्लासचाच आहे. ठीक आहे, तिकडे डेली टेस्ट असते. आपल्याकडे टेस्टच देत नाहीत तुम्ही. समजा हे 10-15 मुलांना टेस्ट दिली, ऍटलिस्ट म्हणतोय मी, तर मी दुसरी टेस्ट लगेच अपलोड करणार आहे. वीकली करू शकतो मी. पेपरची कमी नाही आपल्याकडे, भरपूर डेली टेस्ट होते तिकडे, डेली पेपर आहे. आणि त्यांचं पण मी रिझल्ट दाखवतो तुम्हाला, की त्या मुलांना किती मार्क्स पडतायत, तुम्हाला किती मार्क्स पडलेत, हे तुम्ही कम्पेअर करायचं. मी कुठलाही स्टुडंटचं ग्रुपला टाकणारच नाही किंवा कुणाला सांगणार पण नाही. ठीक आहे, तर थोडं सेल्फ अनालिसिस करा आणि ट्रान्सपरंट राहा थोडं. फर्स्ट स्लॉटलाच थोडं फाईट करा चांगला, म्हणजे सेकंड स्लॉटला तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, बाबा ह्या वेळेस मी 100+ गेले, तो गेलोय 100+, तर पुढच्या वेळेस 120-30 मार्क तुमचे, 20-25 मार्क तर आरामात वाढणार. म्हणजे त्या स्लॉटपेक्षा 30 पण पकडू शकता तुम्ही. त्यासाठी बघा, ट्राय करा, सगळे पॉझिटिव्ह राहा, सगळे डिसिप्लिन राहा, डेलीचं प्लॅनिंग बनवा. असं रॅन्डम नका अभ्यास करू. बघा, मी कसं आता लेक्चरचं प्लॅनिंग करून टाकलेलं आहे, मग तिथं मला विचार नाही करावा लागत उद्या मी कुठला टॉपिक घेऊ वगैरे. फिक्स आहे ना आपला. तसं तुम्ही डेलीचं फिक्स शेड्यूल केलं, मग टेन्शन राहत नाही. आपल्याला फक्त ते फॉलो करायचं असतं शेड्यूल. एखाद्या लेक्चरमध्ये अपडाऊन होतं, पण ऍटलिस्ट असं होत नाही ना 10 दिवस अपडाऊन, 10 दिवस अभ्यास झालाच नाही. ठीक आहे,
25चे PYQ नाही आहेत तर बघतो मी PYQ 25चे घ्यायचे. 24चे ते घेऊत आपण वाटलं तर. उलट चालू करू आता 24 23 असं घेऊत वाटलं तर उद्याच्या लेक्चरला. हा हे अपलोड करतो मी सगळे टॉपिक, काही टेन्शन नका घेऊ. वाटलं तर आजच करतो सगळं प्रोसेस आणि ग्रुपला टाकून देतो मग. मग आता ऍपलाच अपलोड करावं असं काय नाही, युट्यूबला अपलोड करतो मी, पण ऍपला आता तिथं मी नाहीये पुण्यामध्ये. युट्यूबला अपलोड करून तुम्ही बघू शकता ना, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट अजून कुणाचं काय आहे का रे? ठीक आहे, केमिस्ट्रीचे 3 बाकी आहेत. आपले होऊन जातील मुलांना ऍज पर शेड्यूल, काही टेन्शन नाही. ठीक आहे, फक्त रेग्युलर राहा. चालतंय मुलांना, काय असेल तर मला मेसेज करत पर्सनली पण व्हॉट्सअपला, किंवा कॉल केला तरी चालेल तुम्हाला. ठीक आहे, सर थँक्यू ऑल ऑफ यू. बाय.